ओके यस चर्चा करताय कसं झालं खालच्या बाजूला जरा थोडंसं गणेशा तुझे नाव ओठावरी गणेशा तुझे नाव ओठावरी गौरी सुद्धा तुझा दामाय पितारे जाणून घे दुःख भरी माझी व्यथा रे चिंतनात रात्र तुझी घेऊन सारे तुझ्यामुळे उजळती या सर्व दिशा रे लोकहारका तू विनायका सिद्धिनायका तुझ मोरया चर्मदंड करण्या तू ये लवकरी चर्मदंड करण्या तू ये लवकरी गणेशा तुझे नाव ओठावरी गणेशा तुझे नाव ओठावरी चैतन्य मूर्ती तुझी अंतरी चैतन्य मूर्ती तुझी अंतरी गणेशा तुझे नाव ओठावरी गणेशा तुझे नाव ओठावरी। आणि कधी ना कधी आपणाला या सभेतून बाजूला व्हावं लागतं आणि आपल्या कार्यकर्तृत्वाची पूर्तता होत असताना एक साफल्याचा क्षण हा शेवटचा येत असतो। आज माळी मॅडम आणि पुरे सर हे नियत सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांना हा अतिशय हृदय असा मनस्वी कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीनं होणार आहे। म्हणून आपण उपस्थित झालात। प्रथमतः आंबेगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग आंबेगाव यांच्या वतीनं उपस्थित सर्वांचं शिक्षक बंधू आणि भगिनी त्याचबरोबर जिथं जिथं माळी मॅडम यांनी काम केलेलं आहे पुरी सरांनी जिथं जिथं काम केलेलं आहे मग ते केवळ आंबेगाव तालुका नाही तर पुणे जिल्हा नाही तर रायगडसारखा जिल्हा असेल या ठिकाणीही त्यांनी काम केलेलं आहे। त्या ठिकाणावरून त्यांचे स्नेही परिवार आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत। त्यांचं देखील स्वागत करणं शिक्षण विभागाचं कर्तव्य आहे। त्यांचं देखील या ठिकाणी मी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देईल आणि शिक्षण विभागाच्या वतीनं त्यांचं मी स्वागत करेन। मनसर आणि कळंब यामधल्या परिसरामध्ये एकलहरे परिसरामध्ये असलेलं हे इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला उपलब्ध झालेलं आहे। अतिशय सुसज्ज हवेशीर असं हे कार्यालय कार्यक्रमाची निश्चितच शोभा वाढवत आहे। यामध्ये मनसर बीटमधील सर्व शिक्षक बांधव असतील किंवा तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी असतील आमच्या मोरडेवाडी शाळेच्या शिक्षक भगिनी सौ संगीता वळसे मॅडम त्याचबरोबर सौ रेश्मा ढोबळे मॅडम या भगिनींनी अतिशय सुरेख अशी रांगोळी रेखाटलेली आहे आणि येणाऱ्या सर्वांचं स्वागत रांगोळीतून आपण करतो आहोत। त्याचबरोबर कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना स्नेहभोजन देखील आहे। खरं तर 30 वेळ झालेली आहे परंतु आपण सर्वांना 10 ते 5 शाळेमध्ये 1:30 वाजता जेवण्याची सवय असते त्यामुळं आपण निश्चितच अजून थांबू शकाल। ज्यांची आपण प्रतीक्षा करतो आहोत आपले तालुक्यातील मान्यवर व्यक्ती या ठिकाणी येत आहेत। आपल्याला माहिती आहे सगळीकडचा प्रवास हा थोडासा अवघड झालेला आहे। रस्त्यामध्ये ट्रॅफिक असतं काही कामं निघतात आणि त्यामुळं थोडासा उशीर होऊ शकतो। दरम्यानच्या काळामध्ये आजच्या या कार्यक्रमासाठी पुरी साहेबांचे बंधू शिवानंद पुरी आणि त्यांच्या पत्नी आपण उभयता या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात। शिक्षण विभागाच्या वतीनं आपलं स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे। आपणाला विनंती राहील आपण स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर काही शिक्षक या ठिकाणी येत आहेत। पुढे जागा आहे आपण पुढे थोडी जागा भरत पाठीमागे जाऊया। आजच्या या कार्यक्रमाचं यशस्वी आणि स्वागत करण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील
आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली बुद्रुक या शाळेच्या विद्यार्थिनी आलेल्या सर्वच पाहुण्यांचं स्वागत गीतातून स्वागत करणार आहेत. आपल्या गटविकास अधिकारी मॅडम या ठिकाणी पोहोचतात ते 2 मिनिटात. दरम्यानच्या काळामध्ये श्री शांताराम श्रीपती थिगळे माननीय गटसमन्वयक केंद्रप्रमुख, माननीय संचालक खेड तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी, त्यांच्यासोबत आलेले सन्माननीय संपत गडगे सर माजी केंद्रप्रमुख, त्याचबरोबर सन्माननीय एकनाथ लांगी सर माजी केंद्रप्रमुख, पुरी साहेबांचे चिरंजीव सन्माननीय निखिल पुरी आणि पुरी साहेबांचे वडील सन्माननीय सुदाम पुरी यांचं देखील शिक्षण विभागाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. नुकतेच मागच्या महिन्यामध्ये सेवानिवृत्त झालेले आणि साकोरे केंद्राचा कारभार वळती केंद्राचा कारभार सक्षमपणे सांभाळणारे आमचे केंद्रप्रमुख सन्माननीय साहेबराव शिंदे सर हे देखील आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील शिक्षण विभागाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. पुरी साहेबांचे बंधू सन्माननीय उदयानंद पुरी ते देखील आपल्या शिक्षण क्षेत्रामध्येच काम करत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आंबेगाव तालुका एकल शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संतोष गावारी सर, त्याचबरोबर आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सन्माननीय सचिन तोडकर सर, त्याचबरोबर अपंग संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय शैलेंद्र चिखले सर आणि सर्व आमचे शिक्षक पतसंस्थेचे सभापती उपसभापती संचालक सर्व शिक्षक बांधवांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षक कृती समिती संघटनेचे राज्य अध्यक्ष सन्माननीय राजू जाधव सर या आमच्या शिक्षक मित्रांचं देखील स्वागत आहे. चैतन्य मूर्ती तुझी अंतरी, चैतन्य मूर्ती तुझी अंतरी, गणेशा तुझे नाव ओठावरी, गणेशा तुझे नाव ओठावरी, सरस्वती गजवदना गौरी सुतारे, मंगलमय गीत तुझे तुझ्यामुळे बरे, चिंतनात रात्र तुझी घेऊन सारे, तुझ्यामुळे उजळती या सर्व दिशा रे, गौरी नंदना तू विनायका, सिद्धिनायका तूच मोरया, जन्मदंड करण्या तू येई लवकरी, जन्मदंड करण्या तू येई लवकरी, गणेशा तुझे नाव ओठावरी, गणेशा तुझे नाव ओठावरी, चैतन्य मूर्ती तुझी अंतरी, चैतन्य मूर्ती तुझी अंतरी, गणेशा तुझे नाव ओठावरी, गणेशा तुझे नाव ओठावरी, गौरी सुता तुझा माय पिता रे, जाणून घे दुःख भरी माझी व्यथा रे, चिंतनात रात्र तुझी घेऊन सारे, तुझ्यामुळे उजळती या सर्व दिशा रे, दुःख हारका तू विनायका, सिद्धिनायका तूच मोरया, जन्मदंड करण्या तू येई लवकरी, जन्मदंड करण्या तू येई लवकरी, गणेशा तुझे नाव ओठावरी, गणेशा तुझे नाव ओठावरी, चैतन्य
स्वागत गीत. इतिहासाचे रंगरूप रे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप रे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप रे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप रे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झाले, 10 दिशांनी गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित अपूर्व घडले, पूर्व नियोजित अपूर्व घडले सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप रे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप रे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साध, नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कोणी साध. शिल्पकार हो सारे कल्प, शिल्पकार हो सारे कल्प जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप रे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप रे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. आदर्श प्राथमिक शाळा चांडोली बुद्रुकच्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर असं यशस्तवन आणि स्वागत गीत आपल्यासमोर सादर केलेलं आहे. सर्व विद्यार्थिनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या मार्गदर्शक शिक्षिका यांचं देखील पंचायत समितीच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो. मी सन्माननीय बाळासाहेब कानडे सर आपणाला विनंती करेन आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. साने गुरुजी कथामाला ग्रामीण विभागाचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब कानडे सर आजच्या सेवापूर्ती गौरव समारंभ कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत आहेत. आज 29 जून 2024 शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व, तुमच्या आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक, पंचायत समिती आंबेगाव च्या गट शिक्षणाधिकारी आदरणीय सौ सविता अमर माळी मॅडम, त्याचबरोबर याच भूमीमध्ये उपशिक्षकापासून तर विस्ताराधिकाऱ्यापर्यंत आपली शैक्षणिक कारकीर्द यशस्वी करून उद्या 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त होत असलेले तुमच्या आमचे सर्वांचे स्नेही मार्गदर्शक आदरणीय गजानन सुदम पुरी साहेब, या दोन्ही शिक्षण क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शकांच्या सेवापूर्तीच्या समारंभाच्या निमित्तानं उपस्थित आंबेगाव तालुक्यातील सर्व शाळांचे गुरुजन, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, आपण सर्व या दोन्ही परिवाराच्या विनंतीला त्याचबरोबर शिक्षण विभागाचे मान देऊन आजच्या समारंभासाठी उपस्थित झालात. आपणा सर्वांचं शिक्षण विभागाच्या वतीनं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. नेमेची येतो पावसाळा मग सृष्टीचे कौतुक जाण बाळा, ही गोष्ट खऱ्या अर्थाने मान्सून सुरू झालाय, तो बरसलाय, पृथ्वी मातेची तहान भागलेली आहे, निसर्ग नटलेला आहे आणि तुमच्या आमच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट म्हणजे सूर्य उगवतो आणि मावळतो, एक दिवस पूर्ण होतो. त्याप्रमाणे चांद्रमास पूर्ण झाला की एक महिना होतो,
तुमचं आमचं नियमित वेतनमान त्या ठिकाणी सुरू होतं. अशाच प्रकारचा अनुभव आज या ठिकाणी सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं या दोन्ही मान्यवरांना येत असेल. कारण शाळा सुरू झालेल्या आहेत. तुम्ही आम्ही बालकामध्ये रमलेलो आहोत. बालकं खुशीने आनंदाने शाळेमध्ये येत आहेत. त्या बालकांचं स्वागत करण्यासाठीच वरुण राजाही बरसला आहे. ही पृथ्वी माता वसुंधरा हिरवागार शालू नेसून नटलेली आहे. आणि आज एका छान अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण 11 पासून या ठिकाणी उपस्थित होण्याचा प्रयत्न केला. अद्यापही आपले बांधव येत आहेत. तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज 2 महत्त्वाचे कार्यक्रम होत असल्यामुळं त्याही कार्यक्रमाला त्या ठिकाणी मान्यवरांना जाणं गरजेचं होतं. म्हणून शिंदोली या ठिकाणी वाळून सर आणि त्यांच्या मित्रपरिवाराने जे शैक्षणिक साहित्य वाटप केलं त्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या मान्यवर मार्गदर्शकाचा त्या ठिकाणी सन्मान समारंभ आयोजित केला होता. तो कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्या आज आहेत, आंबेगाव तालुका या पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख गटविकास अधिकारी आदरणीय प्रमिला वाळून मॅडम 5 मिनिटामध्ये या ठिकाणी पोहोचतील आणि कार्यक्रमाला प्रारंभ होईल. कार्यक्रमाचा प्रारंभ करताना या ठिकाणी जिल्हा परिषद आदर्श प्रथम शाळा चांडोली बुद्रुकच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असं ईशस्तव सादर केलं, सुंदर असं स्वागतगीत सादर केलं. आणि या कार्यक्रमाची सुरुवातीकडे आपण वाटचाल करत असताना आदरणीय उपस्थित सर्वांना सांगायला आनंद वाटेल, मानवी जीवनामध्ये आईवडिलांचं संस्कार घेऊन गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन ज्ञान घेतलं, स्वतःच्या पायावर उभा राहिला. शेती करणारा शेतकरी शेतामध्ये राबत असतो, कष्ट असतो, त्याच्या श्रमाचं पुरेपूर मूल्य मिळवण्याचा तो प्रयत्न करत असतो. पण तुम्हाला आम्हाला शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन वाटचाल करत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये आपण आलो, गुरुजी झालो, बाई झालो. आणि आज आपण यशस्वी शिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते असताना आपल्या मान्यवर प्रमुख प्रशासन प्रमुखांचा या ठिकाणी सेवापूर्ती समारंभ आहेत. त्यांनी ज्या भागात जन्म घेतला, आईवडिलांनी संस्कार दिले, गुरुजनांचा आशीर्वाद मिळाले, पण त्यांच्या अभ्यास करण्याच्या प्रवृत्तीमुळं त्यांचं जीवनमान उंचावत गेलं. आणि अशाच प्रकारे आज सांगलीसारख्या भूमीचे भूमिपुत्र असलेले माळी परिवारातील अमर माळी यांच्या सौभाग्यवती आपले मार्गदर्शक सविताताई माळी, त्यांचं शिक्षण त्यांचे वडील मुख्याध्यापक असल्यामुळं भोर तालुक्यामध्ये झालं. सेवेचा प्रारंभ त्यांचा भोर तालुक्यात झाला. भोर तालुक्यातच सेवा झाली. 2 वर्ष 2.5 वर्ष त्यांनी भोर तालुक्यामध्ये सेवा केली. आणि त्यानंतर प्रशासकीय सेवेमध्ये त्या दाखल झाल्या. आणि कोकण विभागात यापूर्वीच अमर माळी सर कोकण विभागामध्ये माध्यमिक शिक्षक असल्यामुळं त्या ठिकाणी त्या सेवेत दाखल झाल्या शासकीय सेवेमध्ये. कार्यक्रम चालू असताना सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भास्करराव लोंढे आत्माराव थोरात गुरुजी आपण आलात, आपले स्वागत. शासकीय सेवेमध्ये प्रवेश केल्यानंतर शिक्षणशास्त्र महाविद्यालय कोकणामध्ये मॅडमची प्राध्यापक म्हणून भूमिका सुरू झाली. तुमच्या आमच्यासारखे अनेक DED छात्र शिक्षक त्यांनी घडवले की जे आज आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये असतील, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असतील, कारण ते शासकीय अध्यापक महाविद्यालय होतं. आणि शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या भूमिकेत काम करत असताना गुणवंत उच्चतम श्रेणी असलेले विद्यार्थी ठिकाणी जातात आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात येतात. त्यामुळे मॅडमची कारकीर्द घडत गेली. त्या ठिकाणी मॅडम नंतर प्राचार्य झाल्या. काही काळ त्यांनी पनवेल डाएटला कार्य केलं. नंतर पुण्यामध्ये त्या आल्या. बरोबर आंबेगाव तालुक्यामध्ये 22/2/22 माझी माहिती जर वास्तव असेल तर काय छान असा संकेतांक निवडला. 22/2/22ची साथ त्यांना परिपक्व मिळाली. आणि आंबेगाव तालुक्यामध्ये आल्यावर त्यांचा पहिला सन्मान आंबेगाव तालुका शिक्षक बांधवांच्या पतसंस्थेमध्ये त्या ठिकाणी पहिलं स्वागत झालं. मॅडमला अंदाज आला या ठिकाणचे गुरुजन शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते पतसंस्थेचे कार्यकर्ते एवढे उत्साह आहेत. त्यामुळं मॅडमची कारकीर्द जी सुरू झाली आणि मॅडमनी तालुक्याचा कारभार शिक्षण हाती घेतला. योगाने तालुक्याच्या सर्व भूमीमध्ये त्या गेल्या, फिरल्या. काही काळानं याच भूमीमध्ये उपशिक्षक होते, पदवीधर शिक्षक होते, केंद्रप्रमुख म्हणून आले. केंद्रप्रमुख म्हणून बदलीनं स्वतःच्या आवडीच्या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये गेले. तुमचे आमचे सगळ्यांचे परिचित असलेले आदरणीय गजाननपुरी साहेब ते असं म्हणाले होते की मी पुन्हा येईल. पण योग कसे असतात पहा शास्त्री, ते पुन्हा या ठिकाणी आले पण प्रमोटेड होऊन आले, विस्तार अधिकारी म्हणून त्या ठिकाणी आले. आणि एक तरुण धडपड्या विस्तार अधिकारी त्यांच्या साथीला आला. प्रशासनातले अनेक गट त्यांच्या साथीला होतेच. आणि मग या ठिकाणी आदरणीय माळी मॅडम
आदरणीय पुरी सर जरी एका बीटचे होते तरी त्यांनी एकमेकाला सहकार्य करत, आदरणीय आमचे अमरमाळी सरांचं मला कौतुक वाटतं. यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असतेच, परंतु जबाबदारीने एखाद्या तालुक्याच्या प्रमुखपदाची जबाबदारी निभावत असताना त्या ठिकाणी अर्धांगिनीला साथ देण्याचं महत्त्वपूर्ण काम आदरणीय अमरमाळी साहेब आपण केलं. आपण श्रीकृष्ण राहिलात आणि या ठिकाणी वेगवेगळ्या शाळा, पार शाळा सुटण्याच्या वेळी कालसुद्धा मी पाहिलं, अनुभवलं. आपल्या शिंगवे शाळेचे मुख्याध्यापक काल सेवानिवृत्त झाले, याच ठिकाणी 4:45 झाले होते, पण माझ्या तालुक्यातील गुरुजीचा त्या ठिकाणी सेवानिवृत्ती समारंभ होते, मला गेलं पाहिजे. या भूमिकेतून मॅडमनी आणि सरांनी त्या ठिकाणी ती भूमी गाठली आणि जाऊन आलेत. म्हणजे कामाचा प्रभाव योग्य प्रकारे कधी पडतो, जेव्हा तो आतून येतो, आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने त्या ठिकाणी ते व्यक्त होतात, तेव्हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तो कार्यक्रम किंवा आपली भूमिका एक जबाबदार प्रशासकाची यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आज पहिल्या रांगेमध्ये मला माळी परिवाराचे, पुरी परिवाराचे नातेवाईक या ठिकाणी दिसतात. आदरणीय बाबा आहेत, पाहुणे आहेत. या ठिकाणी पुरी सर तुम्ही उपशिक्षक, केंद्र प्रमुख, विस्ताराधिकारी झालात. आम्ही पाहिलंय नगरसारख्या दुष्काळी भागातून कधेर पिंपरी, कधेर पोखरी हा भाग आम्ही पाहिला आहे. त्या भूमीतला हा माणूस आपल्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व पटेल वडगाव पीर भागामध्ये स्थायिक झाला. इथल्या लोकांनी सावरलं आणि त्यांच्या शिक्षणाची तळमळ, शिक्षण घेतल्यामुळं स्वतःच्या पायावर उभं राहत आलं आणि मग खऱ्या अर्थाने ती घोडदौड सुरू झाली शिक्षकी पेशाला न्याय देण्याची. त्यांनी आंबेगाव तालुका, खेड तालुका मध्ये आपला योग्य प्रकारे त्या ठिकाणी प्रभाव पडला आहे. आदरणीय केंद्रू पडवळ सर, आपण याला आपले स्वागत. आणि मग मूळ भूमिका काय आहे, आंबेगाव तालुक्यातील शिक्षकांना प्रेरणा देण्याची, त्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या विकासाला, शाळेच्या प्रगतीला साजेसं काम करून घेण्याची भूमिका. मग कधी धाक दपटशा दाखवला नाही, माझ्यावर कधीतरी चिडल्या होतील, काहीतरी माझंही चुकलं असेल, परंतु प्रशासकाच्या भूमिकेतून त्या ठिकाणी माझ्या तालुक्यातील माझ्या गुरुजनांनी योग्य प्रकारे कामकाज करावं, सरळ रेषेतच चालावं, परंतु आपल्या पुढच्या बालकांना न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी योग्य प्रकारे व्यतीत करावी. असंच कार्य तुमच्यामुळे घडलं. नातेवाईकांना सांगायला अभिमान वाटेल, तुमची आई, तुमची बहीण, तुमची मेहुणी ज्या कोणी असतील त्या सविताई माळी मॅडम. सविता नावाचा दुसरा अर्थ आहे सूर्य. सूर्य सगळ्यांना प्रकाशित करण्याचं काम करतो. त्याचबरोबर शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी साथीला घेऊन आमच्या गुरुजनांना योग्य मार्गदर्शन करत त्या ठिकाणी सर्व संघटना, पतसंस्था, तालुक्यातील सगळ्यांना एकत्र करत चिखले सर एक यशस्वी प्रमुखाची भूमिका त्यांनी समर्थपणे आणि जबाबदारीने पेलली. तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल, तुम्ही पाहिलं असेल, अनुभव असेल, पुणे जिल्ह्यामध्ये शिष्यवृत्तीच्या क्षेत्रामध्ये शिरूर तालुक्यानंतर आंबेगाव तालुक्याचा नंबर लागतो आणि आंबेगाव तालुक्याची प्रामाणिक भूमिका योग्य प्रकारे 5वीच्या वर्गातून दाखवण्याचं काम किंवा 8वीच्या वर्गातून दाखवण्याचं काम आंबेगाव तालुक्यातील याच गुरुजनांनी समर्थपणे केलं. मग पिंपळगाव शाळा असेल, साकोरेमाळा शाळा असेल, थोरांदळी शाळा असेल, चांडोली बुद्रुक असेल, मोरडेवाडी असेल, अनेक शाळांची नावं ज्यांनी शिष्यवृत्तीचा त्या ठिकाणी यशस्वी निकाल, राज्य शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवले आणि आंबेगाव तालुक्याचा आगळा वेगळा शिक्षण क्षेत्रामध्ये उमटवला. यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव कोरोनाच्या काळानंतर सुरू झाला. या ठिकाणी केंद्र पातळी, बीट पातळी, तालुका पातळी, लांडवडला अत्यंत उत्तम त्या ठिकाणी संपन्न झाल्या. अनेकांनी सहकार्य केलं, शिक्षकांनी सहकार्य केलं, स्थानिक शाळेनं योगदान दिलं आणि यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरला. मॅडम तुम्ही 22/2/22ला आल्यात, आज 24 साल आहे, साधारणपणे एक 2.25-2.5 वर्ष तुमच्या वाटेत आले असतील, परंतु आजपर्यंत गट शिक्षणाधिकारी महोदयांनी प्रामाणिकपणे या तालुक्यातल्या शिक्षण मार्गदर्शन केलं, साथ दिली, त्यांच्या पाठीवर शाबासकी थाप टाकली. ते धावले, ते लढले, ते झगडले. शिष्यवृत्ती असेल, अध्यक्ष शिक्षक शाळा असेल, स्वच्छ सुंदर शाळा असेल, तालुक्यातल्या क्रीडा स्पर्धा असतील, विविध स्पर्धा परीक्षा असतील, या सर्व बाबतीत त्यांनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली आणि तालुक्याच्या शिक्षण क्षेत्राचा झेंडा उंचवला. मला या गोष्टीचा अभिमान आहे. प्रशासक प्रमुख भूमिकेतून जेव्हा आपल्या गुरुजनांना, आस्थापनेतील इतर कर्मचाऱ्यांना आपलंसं करतो, तेव्हा ती भूमिका खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. या बाबीचा मला निश्चितच आनंद आहे. आणि म्हणून तुम्ही आजतागायत केली कारकीर्द आपल्या भूमीमध्ये असेल, कोकणात असेल, आंबेगाव तालुका असेल किंवा जुन्नर तालुका याच्यामध्ये असेल, खूप अशी छान भूमिका आपण निभावली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या नियोजित अध्यक्षा, आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी,
तुमच्या आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय प्रमिला वाळुंज मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होते. टाळ्यांच्या जरामध्ये स्वागत करूया आणि मान्यवरांना अशीच विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रतिमा पूजनासाठी मॅडम खाली जायचं आपण आपण प्रतिमा पूजन करून घेऊया. चला माळी दाम्पत्य आणि पुरी दाम्पत्य आणि व्यासपीठाची सगळ्यांना विनंती आहे. पडवळ सर या पूजा करून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय संविधान शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, पूज्य साने गुरुजी आणि त्याचबरोबर विद्येचं आराध्य दैवत गजानना श्री गणराया यांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित होत आहे. थोडा काळ मला ब्रेक द्या. जगदाळे सर थोडा वेळ माईक हातात घ्या. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाच्या नियोजित अध्यक्षा सन्माननीय प्रमिला वाळुंज मॅडम यांचं शुभागमन या सभामंडपामध्ये झालेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परमपूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचं पूजन वाळुंज मॅडम, त्याचबरोबर माळी मॅडम आणि आज ज्यांचा आपण गौरव करणार आहोत सेवापूर्तीच्या निमित्तानं पुरी सर, दरम्यानच्या काळामध्ये सकाळ वृत्तपत्र समूहाचे सन्माननीय DK वळसे पाटील सर आपण उपस्थित झालात. आपलं देखील पंचायत समिती आंबेगाव शिक्षण विभागाच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय माथाजी शेठ पोखरकर आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आंबेगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. नुकतंच आपण या ठिकाणी यशस्तवन जिल्हा परिषद शाळा चांडोली बुद्रुकच्या विद्यार्थिनींनी सादर केलेला आहे आणि गीतातून आपणा सर्वांचं स्वागत देखील झालेलं आहे. आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक सन्माननीय संतोषजी पोकरकर सर, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय महेशजी बढे सर आपण उपस्थित झालेले आहात. आपलं देखील शिक्षण विभागाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि मान्यवरांच्या सोबत या ठिकाणी सुंदरसा फोटो या ठिकाणी होतोय. श्रीफळ वाढवून या ठिकाणी कार्यक्रमाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय माताजी शेठ पोखरकर यांच्या शुभ हस्ते झालेला आहे. व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी तोडकर, त्याचबरोबर शिक्षक समितीचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र शेळकंदे सर, एकल शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संतोषजी गवारी. धन्यवाद. मला माझं अपूर्ण प्रास्ताविक पूर्ण क्रेसदी पुन्हा दिल्याबद्दल. मॅन ऑफ द थोडं वेळ आता प्लीज. पुनश्च आपल्या सगळ्यांचं स्वागत. आदरणीय सर्वच मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आता कार्यक्रमाचा प्रारंभ झालेला आहे. यापूर्वी जे बोललो त्याची पुनरावृत्ती अजिबात करणार नाहीत. आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या गुणवंत गट शिक्षणाधिकारी आदरणीय सविता माळी मॅडम, उपक्रमशील विस्ताराधिकारी आदरणीय गजानन पुरी सर यांच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित झालेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष उत्कृष्ट प्रशासक आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आदरणीय प्रमिलाताई वाळुंज मॅडम, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले ज्ञानशक्ती विकास वाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार ज्यांना राज्यातील मानाचा वरुणराज भिडे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, असे तुमच्या आमचे सर्वांचे मार्गदर्शक विशेषतः पर्यावरणप्रेमी आरोग्याच्या बाबतीत अधिकाधिक काळजी घेणारे DK वळसे पाटील साहेब आणि आंबेगाव तालुक्याच्या शिक्षण विभागामध्ये शाळांचा विकास होत असताना खऱ्या अर्थाने शाळांना योग्य मार्गदर्शन कसं करावं, आपली शाळा तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे राज्यात अग्रेसर कशी ठेवावी, गुरुजनांना आपलंसं करत योग्य प्रकारची भूमिका निभावणारे तरुण तडफदार कार्यशील सरपंच राहून जिल्हा पंचायत समिती सदस्य झालेले आणि जिल्हा परिषदेचे नामवंत शिक्षण समिती सदस्य आदरणीय माताशेठ पोखरकर, दोन्ही परिवाराचे नातेवाईक आणि आदरणीय गुरुजन हो, आपल्या सर्वांचं स्वागत. या ठिकाणी सेवापूर्ती समारंभाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली असताना आदरणीय मान्यवरांना सांगायला मला आनंद वाटेल. 22/2/22 रोजी या ठिकाणी आंबेगाव तालुका पंचायतीमध्ये शिक्षण विभागात रुजू आलेल्या माळी मॅडमची कारकीर्द सर्व गुरुजनांना माहीत आहे. मी त्याचा उपवा आता करणार नाही, पण एकच सांगेल,
उत्कृष्ट शिक्षण प्रमुख म्हणून आपली भूमिका मॅडम कशी संपन्न झाली. आपल्या कारकिर्दीमध्ये शिष्यवृत्तीचे राज्यस्तरीय जिल्हास्तरीय यशस्वी गुणवंतधारक विद्यार्थी संख्या वाढली. एकूणच संख्या जिल्ह्यामध्ये 2 नंबरला आंबेगाव तालुक्याची आली. आपल्या कार्यकाळामध्ये पुणे जिल्हा परिषदेचा मानाचा अध्यक्ष शिक्षक लहान गटालाही मिळाला, मोठ्या गटालाही मिळाला. एकलरे शाळा असेल, गावडेवाडी शाळा असेल. आपल्या कारकिर्दीमध्येच आंबेगाव तालुका जिल्ह्यामध्ये जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार असेल, शिष्यवृत्ती शिक्षक पुरस्कार असेल, शाळा पुरस्कार असेल, त्याचबरोबर राज्य शिक्षक पुरस्कार संतोष थोरात सरांना मिळाला. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मुनलाल गांजाळे मॅडम यांना मिळाला. म्हणजे खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण यशस्वी गट शिक्षणाधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी सार्थ भूमिका निभावली. याचा आम्हा सर्व गुरुजनांना सार्थ अभिमान आहे. म्हणूनच आपण सेवापूर्तीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने साथ देणारे पुरी साहेबांनी सुद्धा मंचरसारख्या बीटची जबाबदारी शुभ्रनी सांभाळली. शिक्षण क्षेत्रामध्ये आगळावेगळा ठसा उमटवला, जुन्नर आंबेगाव आणि खेड तालुक्यामध्ये सुद्धा. म्हणूनच सेवापूर्तीच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देत असताना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व गुरुजनांचं स्वागत करतो, मान्यवरांचं स्वागत करतो. आणि या ठिकाणी आज होणाऱ्या सेवापूर्ती समारंभाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या कार्यक्षम गट विकास अधिकारी प्रमिलाताई वाळुंज मॅडम यांनी स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आपण जी सूचना केली त्याला अनुमोदन देत आहेत एकल शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी गवारी सर. आत्ताच आमचे मित्र मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब कानडे सर यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्याला मी सर्व शिक्षक बांधवांच्या वतीनं पंचायत समिती आंबेगावच्या वतीनं संपूर्ण अनुमोदन देतो. धन्यवाद सर. समाजामध्ये शिक्षक आपल्या गुणाने योग्यतेला चढला असं परिसर म्हणत असतो, आपल्या कर्तबगारीने मोठा झाला असं म्हणत नाही. खरंच आज आपण ज्या योग्यतेचं शिक्षण क्षेत्रामध्ये कर्तबगारी केलीत ते गुण सर्वांना घेण्यासारखे आहेत, शिकण्यासारखे आहेत. आणि म्हणून आजचा हा सेवापूर्ती गौरव समारंभ आणि नियोजित अध्यक्षांच्या परवानगीनं आपण पुढील कार्यक्रम सुरू करतो आहोत. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय मनोहर सांगळे साहेब केंद्रप्रमुख चांडोली आपण उपस्थित झालात, आपलं स्वागत आहे. छोटासा सत्कार समारंभ या ठिकाणी आपण आयोजित करतो आहोत. प्रथमतः आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि आंबेगाव तालुक्याच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज मॅडम यांना सन्मानित करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी सन्माननीय माळी मॅडम आपल्याला विनंती राहील आपण वाळुंज मॅडम यांना सन्मानित करावं. गटविकास अधिकारी सन्माननीय प्रमिला वाळुंज मॅडम आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत आणि सेवानिवृत्त होणाऱ्या माळी मॅडम यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण वाळुंज मॅडम यांना सन्मानित करावं. उपस्थितांना विनंती आहे आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या सत्काराला दाद द्यावी. शॉल, पुस्तक आणि बुके देऊन या ठिकाणी वाळुंज मॅडम यांना सन्मानित करण्यात येत आहे, त्यांचं स्वागत. यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय मथाजी शेठ पोखरकर यांना सन्मानित करण्यासाठी मनसर बीटचे विस्तार अधिकारी सन्माननीय पुरी साहेब आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण मथाजी शेठ पोखरकर यांना शॉल, पुस्तक आणि बुके देऊन सन्मानित करावं. यानंतर ज्ञानशक्ती विकास वाहिनीचे प्रमुख आणि सकाळ वृत्तपत्र समूहाचे सर्वेसर्वा डी.के. वळसे पाटील साहेब आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा वाळुंज मॅडम आपल्याला विनंती आहे वळसे पाटील साहेबांना या ठिकाणी आपण शॉल, बुके आणि पुस्तक देऊन सन्मानित करावं. कार्यक्रमामध्ये चैतन्य आणण्यासाठी आमचे मित्र वैभव पोखरकर सर अतिशय छान सर्वांना चेअरअप करत आहेत. सन्माननीय भास्करराव लोंढेस गुरुजी आपणाला विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर सन्माननीय महेशजी बढे सर आपणाला ही विनंती राहील. घ्यायचे पुढे बाळासाहेब. सन्मान आमचे मार्गदर्शक सन्माननीय भास्करराव लोंढे गुरुजी आपणाला विनंती आहे आपण पुढे यायचं आहे.
आपल्या सर्व शिक्षकांचे एक प्रातिनिधिक सत्कार या ठिकाणी आपण करतो आहोत. आजचा हा सगळा कार्यक्रम ज्यांच्या नियोजनातून पार पडतोय, जरी तो पंचायत समिती शिक्षण विभागाचा कार्यक्रम असला तरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी आमचे शिक्षक मित्र चांगदेव पडवळ सर आणि विनोद ढोबळे सर यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत. मी वाळुंज मॅडम यांना विनंती करेन या दोघांचाही या ठिकाणी सत्कार करावा. आता आपण सत्कार मूर्तींच्या सत्काराकडे वळूया. सन्माननीय सुदाम पुरी साहेबांचे वडील यांना या ठिकाणी आपण मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करतो आहोत. बाबा पुढे या थोडंसं. आणि माताजी शेठ पोकरकर आपणाला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण बाबांना या ठिकाणी शॉल आणि पुस्तक देऊन त्यांनाही सन्मानित करावं. त्याचबरोबर उदय पुरी सर, नागेश पुरी, शरद माळी यांना विनंती आहे आपण पुढे यावं. या ठिकाणी माळी परिवार आणि पुरी परिवारातील अनेक सदस्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्यांचा मी नामोल्लेख केला आहे, उदय पुरी सर व्यासपीठावर आहेत, नागेश पुरी, शरद माळी आपणाला विनंती आहे आपण पुढे यावं. त्याचबरोबर सन्माननीय विश्वासराव देशिंगे आपणाला देखील विनंती आहे मान्यवरांच्या हस्ते आपणाला सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय विश्वास देशिंगे आपण मिरजवरून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आलेला आहात. आपलं शिक्षण विभागाच्या वतीनं आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपला सन्मान होतो आहे. मी DK वळसे पाटील साहेबांना विनंती करेन आपण विश्वास देशिंगे यांना सन्मानित करावं. या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सर्व संघटनांच्या प्रतिनिधींचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. मी ज्यांचा नामोल्लेख करतो आहे आपण पुढे यायचं आहे. यामध्ये खेड तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष अभिजित नाईकडे, त्याचबरोबर शिक्षक पतसंस्थे खेडचे सभापती संजय घुमटकर, रवींद्र शेळकंदे अध्यक्ष आंबेगाव तालुका शिक्षक समिती, गिरीश चिकोडे साहेब आपणालाही विनंती आहे आपण पुढे यायचं. या ठिकाणी आपला मान्यवरांच्या हस्ते सत्कार होतो आहे. आंबेगाव तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष रवींद्र शेळकंदे सर आपण पुढे यावं. त्याचबरोबर एकल संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संतोष गवारी सर आपणाला विनंती आहे आपण पुढे यावं. आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिनजी तोडकर सर आपणाला देखील विनंती आहे. त्याचबरोबर आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय नंदकुमार चासकर सर आपणाला विनंती आहे आपण पुढे यावं. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय महेश बढे सर आपणाला विनंती राहील आपण पुढे यावं. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपणाला सन्मानित करण्यात येत आहे. मोरडेवाडी शाळेचे आदर्श शिक्षक, त्याचबरोबर दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय शैलेंद्रजी चिखले सर आपणाला देखील विनंती आहे आपण पुढे यावं. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. चला, ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे आपणाला विनंती आहे आपण पुढे यावं. सातारावरून आलेले सन्माननीय वसंतजी पवार साहेब आपलं देखील स्वागत आहे आणि सत्कार. सन्माननीय शांताराम थिगळे सर गटसमन्वयक खेड आपणाला विनंती आहे आपण व्यासपीठावर जावं. मान्यवरांच्या हस्ते आपणाला या ठिकाणी सन्मानित करतो आहोत. केंद्रप्रमुख सन्माननीय संपत गडगे साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत होतोय. एकनाथ लांघी केंद्रप्रमुख आणि सन्माननीय बबनराव बुट्टे केंद्रप्रमुख या मान्यवरांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे विद्यमान सभापती सन्माननीय नारायण गोरे सर आपणाला विनंती राहील आपण व्यासपीठावर यावं. केंद्रप्रमुख सांगळे सर आपणाला विनंती आहे आपण पुढे यावं. आंबेगाव तालुक्यामध्ये कार्यरत असलेले केंद्रप्रमुख आपणाला विनंती आहे आपण उपस्थित असाल तर आपण पुढे यावं आणि या ठिकाणी आपला सन्मान होतोय आपलं त्याचा स्वीकार करावा. सन्माननीय चिरा बेंढारी सर, त्याचबरोबर मनोहर सांगळे सर आपणाला विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. त्याचबरोबर नुकतेच सेवानिवृत्त झालेले म्हातारबा कोंढवळे सर, त्याचबरोबर
केंद्रप्रमुख पडवळ मॅडम आपणाला देखील विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय एकनाथजी लांघे माजी केंद्रप्रमुख आपणाला देखील विनंती राहील. विस्तार अधिकारी सन्माननीय रंजना अवसरे मॅडम आपल्याला देखील विनंती आहे आपण पुढे यावं आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्वांच्या वतीनं आपण सत्कार स्वीकारावा. अवसरे मॅडम. पतसंस्थेचे मानद सचिव सन्माननीय बाळासाहेब सैसर आपल्याला देखील विनंती राहील. सन्माननीय रंजना अवसरे मॅडम, त्याचबरोबर प्रेमलता साळुंके मॅडम, विस्तार अधिकारी काळूराम भवारी सर, विस्तार अधिकारी शत्रुघ्न जाधव सर आपणालाही विनंती आहे आपण पुढे येऊन सत्कार स्वीकारावा. नुकतंच सेवानिवृत्त झालेले आंबेगाव तालुक्यातील केंद्रप्रमुख संघटनेचे माजी अध्यक्ष आणि साकोरे वळती केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय साहेबराव शिंदे सर आपणाला देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं आणि मान्यवरांच्या हस्ते आपला या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री पडवळ सर आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सांगळे साहेबां श्री पडवळ सर आपणाला विनंती आहे आपण देखील या ठिकाणी. भास्करराव लोंढे सर आपणाला विनंती राहील. आंबेगाव तालुका प्राथमिक पतसंस्थेचे माजी सभापती सन्माननीय भास्करराव चासकर सर आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्याचा देखील आपण स्वीकार करावा. सन्माननीय मालदार सर आणि बच्चे सर आपणाला देखील विनंती आहे आपण स्टेजवर यावं. सन्माननीय भास्करराव लोंढे सर आपणाला विनंती आहे सन्माननीय साने गुरुजी कथामाला ग्रामीण विभाग आमचे शिक्षक मित्र बाळासाहेब कानडे सर ज्यांचा आज वाढदिवस आहे फक्त शुभेच्छा म्हणून आपण एक सत्कार घ्यावा अशी सर्व शिक्षक बांधवांची विनंती आहे. पुरी सरांचे खेळवरून आलेले मित्र सन्माननीय शेटे पाहुणे यांचा देखील आपण सन्मान करतो आहोत आपणाला विनंती राहील. माजी अध्यक्ष सन्माननीय ठक्षेन गवारी सर शिक्षक समिती आपणाला विनंती राहील आपण आपला सन्मान घ्यावा. त्याचबरोबर वळती केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख सन्माननीय अशोक मावळे सर आपणाला देखील विनंती राहील आपण सन्मान घ्यावा पुढे यावं आपल्याला विनंती आहे. आता यांचं मनोहर सांगळे सर आपणाला विनंती आहे आपण सर्व केंद्रप्रमुखांच्या वतीनं आपला सत्कार घ्यावा. BRC स्टाफच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सन्माननीय काकडे सर आपणाला विनंती आहे आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी सकाळ वृत्तपत्र समूहाचे प्रमुख सन्माननीय DK वळसे पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं आणि त्यांना मनापासून साथ देणारे विस्तार अधिकारी गजानन या दोन शिक्षण मंत्र्यांचा आज सेवा पूर्तीनिमित्त सन्मान सोहळा आहे. त्यानिमित्तानं रायगड पासून तर आपल्या आंबेगाव जुन्नर खेड तालुक्यातील आलेले सर्व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि आंबेगाव तालुक्याच्या आणि आपण सगळेच कारण इथं
बाळासाहेब कानड्यांपासून तर पडवळ गुरुजी की जे मी 1980ला पत्रकार म्हणून आलो त्यावेळेस त्या काळातले युवक शिक्षक कोण होते? रामा शिंदे, देगर लोंढे, तोडकर गुरुजी आणि आपले पडवळ गुरुजी हे त्यावेळेचे मॅडम युवक कार्यकर्ते जसे आज इथं आहेत व्यासपीठावर तसे त्या काळातले ते युवक कार्यकर्ते होते. तब्बल 44 वर्षाचा माझा आणि शिक्षकांचा फार जवळून संबंध आहे. या ठिकाणी गट विकास अधिकारी बदलतील, गट शिक्षणाधिकारी बदलतील, पण 44 वर्षे तुमची माझी नाळ फार कायम आहे. त्या काळात आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो त्यावेळेस शिक्षकांचा प्रचंड दबदबा होता आणि शिक्षा दिली तरी घरी सांगायची हिंमत आमची विद्यार्थ्यांची नव्हती. कारण शिक्षा का दिली हे जर घरी कळलं तर डबल शिक्षा मिळत होती. त्या काळात पालकही शिक्षकांना देव मानत होते आणि शिक्षकांची दहशत होती म्हणूनच आमच्यासारखे विद्यार्थी घडले. आज मात्र सगळं बदललं. आईच्या ठिकाणी मम्मी आली आणि मुलाला कुठं काही थोडं जरा डोळे बटरले तरी पालक आणि आई शिक्षकांशी भांडायला येते. हे अतिशय दुर्दैव आणि खंत व्यक्त करणारी घटना आहे. कुठलाही शिक्षक हा नेहमीच आपल्या मुलाला तो चांगला गुणवत्ता यादीत आला पाहिजे म्हणून प्रयत्न करत असतो, पण त्याचा मात्र वेगळा अर्थ काढणारी पिढी आज निर्माण झाली. ही बाब काही योग्य नाही. असो, शिक्षणाचा पाया खऱ्या अर्थाने भक्कम करण्यामध्ये आपण सर्वजण गुरुजन आणि गट शिक्षणाधिकारी सविता माळी गजाननपुरी तर बरेच दिवस इथं आहे. सतत मोटरसायकलवर फिरणारे, प्रत्येक शाळेला व्हिजिट करणारे, विशेषतः 10वी-12वीच्या जो कस्टडी असते पेपरची त्याच्यावर विशेष लक्ष, म्हणजे जसं UVM मशीन आहे आपल्याला आत्ता आलं, पण ते गेली अनेक वर्ष UVM मशीनसारखं त्याचं कस्टडियन म्हणून काम करतात. हा एक त्यांच्यामधला वेगळा गुण आहे. सविता माळी यांचा माझा थेट संपर्क फार कमी आला, पण त्यांच्याबद्दल आम्ही ऐकतोय असे चांगलं काम केलं. त्यांचे मिस्टरही पण अमरजीवसुद्धा ह्याच शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात. आज त्यांच्या एका डोळ्यामध्ये आनंद असेल पण दुसऱ्या डोळ्यामध्ये निश्चित दुःख असेल, कारण दररोजचा जो गोतावळा असतो, दररोज जे फोन असतात, झेडपी ते तुम्ही याच्यामध्ये जो समन्वय साधायचा असतो तो साधण्याचं काम उद्यापासून मिळणार आहे. उर्वरित आयुष्य त्यांनी कुटुंबासाठी द्यावं आणि अशा पद्धतीचे शिक्षकांचे सन्मान होतात त्या सोहळ्याला उपस्थित राहून या दोन्ही मानकाचे मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज 2 वाजता भीमाशंकर कारखान्यावर पत्रकार परिषदेत मीच वेळ दिली तेव्हा मी विनंती केली की मला जायची परवानगी द्या. मी 1-2च मिनटात एका वेगळ्या विषयाकडं, तुम्ही विद्यार्थी घडवता पण आज सगळेजण म्हणतात रोजगारी वाढली, बेरोजगार लोक आहेत, पण हे काय खरं नाही. ते मी कसं ते 2 मिनटात सांगतो. आज रोजी सगळ्या रस्त्यावर इलेक्ट्रिक गाड्या येणार आहेत. लक्षात घ्या, रस्त्यावर तुम्ही पहा आत्ता याच्यामध्ये त्या पूर्वी जसं STD बूथ होता आपल्याकडं, एक STD बूथ मिळायचा म्हणजे पेट्रोल पंप मिळाल्यासारखा आनंद होता. आणि ज्यावेळेस मोबाईल बाजारात आले तेव्हा STDचे जी बॉक्स होती ती खोकी ती लाखोनी तयार झाली होती. आणि मग त्या कंपन्यांनी विचार केला की ह्या खोक्यांचं करायचं काय. मग ते जिथं मागल तिथं द्यायला लागले आणि मग STDचं बूथचं पेव आलं. पण पुढं मात्र ते वर्ष 6 महिन्यात ते भांगारात गेलं. अगदी तशीच अवस्था होणार आहे. यापुढं जर कोणी पेट्रोल डिझेल पंप टाकणार असेल तर माझी विनंती, थोडं थांबा, विचार करा. कारण माझ्याकडे जी आकडेवारी उपलब्ध आहे, तुम्ही सर्वजण नेट वापरता, नॉर्वे देशामध्ये आज रोजी 80 ते 90% गाड्या 2 व्हीलर 4 व्हीलर आणि ट्रक हे इलेक्ट्रिकवर चालणारे आहेत. आणि त्या ठिकाणचे पेट्रोल पंप चालक अक्षरशः आपल्या भाषेत वडापाव विकण्याची परिस्थिती आलेली आहे. आज रोजी भारतामध्ये प्रत्येक कंपनीकडं ज्या भूमिगत टाक्या असतात का डिझेल पेट्रोलच्या, त्याची संख्या 2 लाखाच्या पुढे आहे. आता त्यांना ते खपवायचं आहे. पार तुम्ही नांदूरचा रस्ता किंवा तुमची विठ्ठलवाडी रस्ता, त्या रस्त्याला तुम्ही अर्ज करा, 8 दिवसात टीम पाहायला येते आणि ते खपवायचं आहे त्यांना. कारण त्यांना माहीत आहे हेचं सुद्धा STD बूथ होणार आहे. आणि मग हे मनुष्यबळ उपलब्ध झालं पाहिजे. व्हिडिओ मॅडम नेहमी म्हणत असतात का वेगळं पण पाहिजे. तर आपण रामायटो या ठिकाणी आम्ही जेव्हा दिल्लीला मॅडम प्रेझेंटेशन दिलं आमच्या संस्थेने, तेव्हा एक IAS अधिकारी होते, त्यांच्यापुढं प्रेझेंटेशन दिलं. बोलता बोलता गार्गे मॅडम म्हटल्या, सर आज पंतप्रधान कार्यालयासमोर जरी 4 व्हीलरची गाडी बंद पडली तर त्याला टो करून नेण्याशिवाय पर्याय नाही.
त्या अधिकाऱ्याने सांगितलं अहो शक्यच नाही, ही गाडी बंद पडत नाही. तिने क्षणात जेव्हा उत्तर दिलं 150 वर्षापेक्षा जास्त काळ सुरू झालेलं विमानसुद्धा त्याच्यात बिघाड होऊ शकतो, ही गाडी का बंद पडू शकत नाही? ही पडू शकते. ते म्हटले मग एवढं तुमची तयारी आहे, तुम्हाला आम्ही परवानगी देतो, तुम्ही केंद्र सुरू करा. तिने होकार दिला. मी म्हटलं ठीक आहे. पण जेव्हा आम्ही ते सेंटर उभे करायला लागलो मॅडम, ते केलं उभं. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला 5 स्टार मानांकन मिळाले. भारतात 3च केंद्र आहेत. चेन्नईचं केंद्र आहे त्याला 4 स्टार आहे, दिल्लीचं 4 स्टार आहे, आपल्याकडं 5 स्टार आहे. स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत आपण तिथं 10वी पास मुलामुलींना मोफत प्रवेश देतो. 2.5 महिने त्यांना ट्रेनिंग देतो. त्या ट्रेनिंगनंतर लगेच त्यांना हक्काचा जॉब आहे. कंपन्यांची प्लेसमेंट आमच्याकडे आहे का मुलं द्या. परवाच अधिकारी आले होते. ओला कंपनीसुद्धा आपल्या संपर्कात आहे. त्यावेळेस जेवढ्या बॅच होतील तेवढ्या आम्ही देतो. त्यामुळे शिक्षकांना माझी विनंती आहे, काळानुसार प्रशिक्षणं बदलली पाहिजे. तुमच्या गावात परिसरात जे जे विद्यार्थी असेल त्यांच्याकडे आमच्या ऑफिसमध्ये पाठवा. 10वी पास झालेले पाहिजे, वय 18 पूर्ण पाहिजे. 1 रुपयासुद्धा खर्च नाही त्याला. हेच ट्रेनिंग चेंबूरमध्ये 80,000 रुपये घेतले तर खाजगी आहे. याच्यावर सेंट्रल गव्हर्नमेंटचा हे आहे. आणि त्याचं इन्स्पेक्शन 5 स्टारचं करण्यासाठी दिल्लीहून कमिटी येते. ते येतात पुण्याहून आले का ते सांगतात आम्ही येणार आहोत. पण कुठं येणार काय नाही, गुगल मॅपवर अचानक टीम येते आणि सगळं चेक करते. त्या टीमवरसुद्धा विश्वास नाही. CCTV कॅमेरा पुढं धरायचं. समजा हा 20 नंबरचा पान आहे तुमच्याकडं, तर ते तिथं धरायचं, तिथून मार्क करतात. 42च्या पुढं 5 स्टार त्याला मिळतं. आणि आपल्याला 45 मिळणार होते, 5 मार्क आपले जाणार होते. दुसऱ्या मजल्यावर त्याला लिफ्टची व्यवस्था करायची. लिफ्टला 2.5-3 लाख रुपये खर्च करायचा नाही असं ठरवलं. आणि आम्ही प्रायव्हेट त्याचं ऑडिट करून घेतलं. तर आम्ही 42च्या पुढं जातो आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की 50 पैकी 45 मार्क त्यांनी आपल्याला दिले. आणि इंटरनेटवर तुम्ही ते पाहू शकता. तर त्यामुळं तुम्हाला अतिशय चांगल्या पायाभूत सुविधा आहे. ते वर्कशॉप आहे. प्लस आता नंदकुमार पेट्रोल पंपाच्या शेजारी ट्रिनिटी नावाचं एक सुरू झालेलं आहे. त्याच्याबरोबर आपण टाईप केले. असे 2 वर्कशॉप विद्यार्थ्यांना आहे. 3 तास त्यांनी सॉफ्टवेअर शिकायचं आणि 3 तास त्यांना आपण इलेक्ट्रिकचं देतं. म्हणजे त्याला इतकं ट्रेनिंग चांगलं आहे का ती 2.5 महिन्यात मुलं दुचाकी ॲसेंबल करू शकतात अशा पद्धतीचं आहे. पुढं कॉल सेंटर काढल्यानंतर ती मुलं सर्व्हिस देतील. तेवढं आपले नातेवाईक असेल तर अवश्य घ्या. बोलण्यासारखं भरपूर आहे. पावसाळा आला आहे. वृक्ष लागवड संवर्धन करा. कारण पुढच्या पिढ्या वाचायच्या असतील तर श्वास आपल्याला मिळाला पाहिजे. आणि सगळ्यात भयंकर संकट हेच आहे पर्यावरणाचं. जगामध्ये फक्त याच्याबद्दलच चिंता केली जाते, उद्या कसं होणार. आणि तापमान वाढत चाललं आहे. आम्ही जेव्हा शिवाजीनगरला जायचं, एसटीतून उतरायचं, तेव्हा 32चा आकडा जरी पुढं गेला उन्हाळ्यात तरी आम्हाला हाय वाटायचं. आज मात्र मध्यंतरी चंद्रपूरचं कुलाबा शाळेने दिलेल्या माहितीवर 48.5 गेलं. तर मित्रांनो 50-52च्या पुढं जर गेलं ना तर इतकं मोठं संकट येणार आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य धोक्यात आहे. त्यामुळे वृक्ष लागवड संवर्धन याचाही प्रचार प्रसार करा. मॅडमच्या माध्यमातून वळती नावाचं गाव मॅडमने थोडक्यात दत्तक घेतलं असं म्हटलं तर चालेल. त्या ठिकाणी एक चांगला प्रोजेक्ट माझी वसुंधरासाठी दिलेला आहे. त्या प्रोजेक्टला तुम्हाला जेवढा हातभार लावता येईल तो करा. कारण महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्याचं बक्षीस राज्यस्तरावरचं 1ल्या क्रमांकाचं मिळवायचं असा मॅडमनी चंग बांधलेला आहे. आपण हे सर्वजण त्याच्यात खारीचा वाटा टाका आणि ते शक्य करा. अधिक न बोलता या मान्यवरांना त्यांना दररोजचं आयुष्य निरोगी जावं. नातेवाईक मित्रपरिवार कुटुंबामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा अशी परमेश्वराकडे प्रार्थना करून या मान्यवरांना शुभेच्छा देतो आणि आपली सर्वांची परवानगी घेऊन पुढच्या कार्यक्रमाला जातो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. दरम्यानच्या काळामध्ये ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल संतपीठ देहू या शाळेच्या स्वाती मुळे मॅडम उपस्थित झालेल्या आहेत. मी अध्यक्षा वाळुंज मॅडम यांना विनंती करेन आपण स्वाती मुळे मॅडम यांना सन्मानित करावं. त्यांच्यासोबत आलेल्या शीतल निघोट मॅडम यांना देखील सन्मानित करावं. आणि मुळे मॅडम यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत आणि शुभेच्छा लगेचच व्यक्त कराव्यात. KN 5049 ही गाडी आहे 4 व्हीलर, त्यामुळे खूप ट्रॅफिक झाले. कृपया ज्याची असेल त्याला विनंती आपण थोडीशी बाजूला घेऊन पार्किंग करायची आहे. MH 14 KN 5049. ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल संतपीठ देहू या संस्थेच्या स्वाती मुळे मॅडम आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि मॅडम लगेचच या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत आणि शुभेच्छा देखील देत आहेत. ओले मूळ भेदी खडकासी अंग अभ्यासासी सांग कार्यसिद्धी या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आज आदरणीय गजानन पुरी सर
आणि आदरणीय सविता माळी मॅडम यांनी खरंच हे दाखवून दिलं आहे की अभ्यास करून सततचा मेहनत घेऊन आपण आपली कार्यसिद्धी कुठपर्यंत नेऊ शकतो. आज तुम्ही सर्वजण इथे उपस्थित आहात यावरून समजून येतं आहे की सरांवर आणि मॅडमवर प्रेम करणारे कितीतरी शिक्षक, कितीतरी विद्यार्थी आहेत आणि त्यातलेच आम्ही देखील आहोत. खरं तर तुम्ही सगळे जिल्हा परिषद ZPचे शिक्षक आहात आणि आम्ही प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये येतो. आम्हाला इतक्या अत्यंत अडचणी असतात कारण आमच्याकडे स्टाफ कुठल्याही पद्धतीने परमनंट नसतो, सतत स्टाफ बदलत असतो आणि स्टाफ बदलत असताना दरवेळेस त्यांना नवीन नवीन शिकवायचं. पण हे सर्व करत असताना आम्हाला सगळ्यात मोलाचं मार्गदर्शन मिळालं ते म्हणजे गजानन पुरी सर आणि सविता माळी मॅडम यांचं. म्हणजे आम्हाला सगळ्यात जास्त सांभाळून कोणी घेतलं असेल तर गजानन पुरी सर आणि सविता माळी मॅडम आणि आमचे आदरणीय साहेबराव शिंदे सर. कारण प्रत्येक वेळेला स्टाफला ट्रेन करणं मलाही तितकं शक्य होत नाही, पण इथे यांची उपस्थिती असल्यामुळे ते सगळं शक्य झालं. माळी मॅडमचा सहवास फार कमी लाभला, पण पुरी सर मला वाटतं मी जशी शाळा मनसरमध्ये सुरू केली तेव्हा त्याच्या आधीपासून आमचा परिचय आहे, त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन हे सतत मला लाभलंही आहे. आणि त्याच पद्धतीने माझ्या आई समान सविता माळी मॅडम, त्यांचा सहवास कमी जरी होता पण त्यांचंही मार्गदर्शन खूप मोलाचं ठरलं आणि पुढच्याही त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी आमच्या न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका संतपीठ यांच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. मॅडम इथं तुम्ही, मला असं वाटतं काम संपवू नये. आपलं मागे चर्चा झाली होती की मी आता थोडं गावाला जाणार आहे, रेस्ट करणार आहे किंवा काय, पण मला वाटतं की तुमचं शैक्षणिक कार्य निरंतर चालू राहावं. तुमचं जे नॉलेज आहे ते सगळ्यांना मिळावं. म्हणजे भले तुम्ही सांगलीला गेलात तिथपर्यंत पण जावं. आणि पुरी सरांना तर आम्ही हक्काने मार्गदर्शन मागणारच आहोत आणि तेही नक्कीच करतील. एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण आज सेवापूर्तीनिमित्त ज्यांना गौरवणार आहोत, प्रथमतः माननीय सौ सविता अमर माळी मॅडम यांचा परिचय या ठिकाणी मी करून देतो. मी सौ सविता अमर माळी मॅडम आणि अमर माळी सर आपणाला विनंती करतो, आपण 2 मिनटासाठी फक्त उभं राहायचं आहे. मी आपला परिचय या ठिकाणी वाचतो आणि आजच्या अध्यक्षा वाळुंज मॅडम आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आपणाला सन्मानित करण्यात येत आहे. हे सन्मानपत्र प्रदान करीत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो की आपण सेवेमध्ये असताना अनेक आदर्श शिक्षक घडवले. आपल्याजवळील ज्ञानाचा वसा, तळमळ, अध्यापनातील धडाडी, चिकाटी यामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालुक्यामध्ये आदर्श आणि उपक्रमशील शिक्षकांच्या मुखी आपले नाव एक आदर्श अध्यापिका म्हणून घेतले जाते. आपल्या या प्रदीर्घ सेवेमध्ये भोर येथील D.Ed व B.Ed महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली. यापुढे आपण निवडमंडळ परीक्षा देऊन शासकीय अध्यापिका विद्यालय माणगाव जिल्हा रायगड येथे अनेक शिक्षक घडवले. त्याच दरम्यान सन 1993 ते 2005 दरम्यान आपण गणिताच्या अध्यापिका व प्राचार्य पदाचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळला. या पुढचे पाऊल म्हणजेच आपली सन 2015-16 मध्ये प्रशासन अधिकारी म्हणून मुरुड येथे जबाबदारी आपण पार पाडलीत. सन 2016 ते 2022 मध्ये रायगड जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागामध्ये सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक पदाची उच्च जबाबदारी आपण यशस्वीरित्या पेलली. आपल्या उत्कृष्ट कार्याची पोहोचपावती म्हणून आपणास सन 2022 मध्ये आंबेगाव तालुका गटशिक्षण अधिकारी पदाची पदोन्नती मिळाली. या सर्व प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी योग्य निर्णय घेऊन प्रशासनाची शाबासकी देखील आपण मिळवलीत आणि एक महिला अधिकारी ही विविध पदावरील जबाबदाऱ्या योग्य रीतीनं न्यायानं पार पाडते हे समाजामध्ये दाखवून दिलं. संयमी स्वभाव, धाडसी निर्णय, ठामपणा, शिक्षकांप्रती आत्मीयता, वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोर पालन करतानाच संवेदनशीलता आपण कधीही ढळू दिली नाहीत. सन 2023-24 सालचा आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कारासाठी आपली निवड सार्थ ठरली. आपण नियत वयोमानानुसार 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहात. आपल्या सेवापूर्ती दिनानिमित्त आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपले भावी आयुष्य आनंददायी, तणावमुक्त, आरोग्यदायी जावो आणि आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि BDO मॅडम
यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माननीय सौ सविता अमर माळी मॅडम आणि माळी सर यांचा या ठिकाणी पोशाख साडी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. हो, सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं, उभं राहावं. सर्व शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षक संघटना व शिक्षक पतसंस्था पदाधिकारी आणि शिक्षण विभाग पंचायत समिती आंबेगाव यांच्या वतीनं आपणाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या पुढील भावी आयुष्यासाठी मनापासून आपणाला हार्दिक शुभेच्छा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आजचा हा सत्कार सोहळा आपण साकार करतो आहोत. धन्यवाद. यानंतर पुढील सेवापूर्ती गौरव समारंभ माननीय श्री गजानन सुदाम पुरी सर हे सन्मानपत्र प्रदान करीत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो की आपण सेवेमध्ये असताना विद्यार्थी हाच देव, शाळा हेच मंदिर मानून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज यांना उत्तमोत्तम मार्गदर्शन करून अनुकरणीय बोधप्रद समाज प्रबोधनपर उद्बोधन केले. आपण विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी विविध कार्यक्रम व उपक्रमांचं आयोजन केलं. आपली तळमळ व धडाडीमुळे शैक्षणिक क्षेत्रातील विविध संस्थांमार्फत हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन त्यांचं भवितव्य घडवण्याचं अनमोल योगदान आपल्याकडून झालं आहे. आपणास आंबेगाव तालुका आदर्श विस्तार अधिकारी पुरस्कार सन 2022-23, त्याचप्रमाणे गाव पातळीवरील राजेवाडी, मांदळेवाडी, वडगाव पीर, हेत्रूज, दोंदे, आंबेठाण, मोरडेवाडी, चांडोली, आखरवाडी गटसमन्वयक पंचायत समिती आंबेगाव व केंद्र मोरडेवाडी व चांडोली ग्रामस्थ व शिक्षकांमार्फत आपणास वेळोवेळी गौरवण्यात आलेला आहे. आपण वेळोवेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांची भूमिका यशस्वीरित्या निभावली. शिक्षण क्षेत्रातील अडचणींवर एकमेव उपाय म्हणून आपणाकडे पाहिलं जातं. आपले प्रभावशाली वक्तृत्व, नेतृत्वाची प्रशंसा झाली. आपण सतत प्रतिकूल परिस्थितीमध्ये श्रमप्रतिष्ठा, कुशाग्र बुद्धिमत्ता, उद्योगशीलता, हसतमुख प्रयोगशीलता, सामाजिक बांधिलकी, खिलाडू वृत्ती जोपासून कुटुंब वत्सलतेचा आदर्श घालून दिलेला आहे. आपल्यातील कलागुण, शिक्षण प्रेमाला व आपल्यातील विनोदी व्यक्तिमत्वाला सलाम. आपल्या सेवापूर्तीनिमित्त आपणाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपले भावी आयुष्य आनंददायी, तणावमुक्त, आरोग्यदायी जावो आणि आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा. सर्व शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षक संघटना व शिक्षक पतसंस्था पदाधिकारी आणि शिक्षण विभाग पंचायत समिती आंबेगाव आपणाला मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देत आहे. स्वागत करण्यासाठी प्राचार्य सुनील वळसे सर, आपणाला विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजवर यावं. जिल्हा परिषद शाळा मोरडेवाडी या शाळेच्या वतीनं माळी मॅडम आणि पुरी सर यांना सन्मानित करण्यात येत आहे. या ठिकाणी केंद्रप्रमुख बुट्टे सर आपणालाही विनंती आहे. बरेचसे या ठिकाणी तळेघर बीडच्या वतीनं देखील या ठिकाणी सन्मान होतोय. डोके सर आपणाला विनंती आहे आपण पुढे यावं आणि माळे मॅडम आणि पुरी सर यांना आपण सन्मानित करावं. पुरी सरांच्या फॅमिलीतील सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. पुरी सरांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे आपण पुढे यावं. या ठिकाणी एक आपला सामूहिक फोटो सेशन होतं आहे. आपण दूरवरून आलेला आहात, आपणा सर्वांना विनंती आहे आपण पुढे यावं. दरम्यानच्या काळामध्ये माशरे मॅडम आपण उपस्थित झालात. त्याचबरोबर खेडवरून बरेचसे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. सौ निर्मला बैरागी, सौ अनिता बैरागी, सौ राजश्री शिंदे, सौ अश्विनी वाडेकर, सौ अल्पना वाघमारे, सौ तृष्णा घुमटकर, अनिता वैष्णव, दत्तात्रय मोडवे, हनुमंत जगताप, टाकळकर मॅडम या सर्वांचं स्वागत आहे. त्याचबरोबर
उदय लोंढे माजी सभापती, त्याचबरोबर विजय बळसे सर माजी सभापती, गावडेवाडी शाळेचे पदवीधर शिक्षक अरविंद मोढवे सर आणि एकल शिक्षक संघटनेचे सरचिटणीस तुषार शिंदे सर माझ्यासोबत बसलेले आहेत. या सर्वांचं देखील शिक्षण विभागाच्या वतीनं सहर्ष स्वागत. ज्यांना कुणाला माळे मॅडम आणि पुरी सर यांना सेवापूर्तीच्या निमित्तानं सन्मानित करायचं आहे, मी आपणाला विनंती करेन आपण स्टेजवर यायचं आहे. आणि खेड तालुक्यातून आलेले शांताराम श्रीपती थिगळे सर गटसमन्वयक आणि संपत गडगे सर केंद्रप्रमुख, आपणाला विनंती आहे आपण आता ह्या कार्यक्रमामध्ये आपण कंटिन्युटी ठेवूया. यानंतर थोडीशीच मनोगतं आपण घेणार आहोत आणि त्यानंतर अध्यक्षीय भाषण होईल. ज्यांना कुणाला या ठिकाणी माळी मॅडम आणि पुरी सरांना सन्मानित करायचं आहे, सन्माननीय नंदकुमार वाघमारेजी खेड तालुका, आपणाला विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. सर्व शिक्षकांच्या वतीनं सन्माननीय नंदकुमार वाघमारे सातारका वस्ती, आपणाला विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे आणि सर्वांच्या वतीनं आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. तोपर्यंत त्या ठिकाणी सत्कार सोहळा देखील आपण सुरू ठेवतो आहोत. दरम्यानच्या काळामध्ये आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस सन्माननीय सुनील भेके सर आपण देखील उपस्थित झालात, आपलं देखील स्वागत आहे. आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे विद्यमान अध्यक्ष माननीय सचिनजी तोडकर सर, आपलं देखील स्वागत आहे. मी नंदकुमार वाघमारे सर आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सुनील वळसे सर आपलं देखील स्वागत आणि आपल्या हस्ते या ठिकाणी मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तो आमचा वंश आहे. ज्ञानदेवांचा तुकारामांचा तो आमचा वंश आहे. आमच्याही रक्तामध्ये ईश्वराचा अंश आहे. आमच्याही रक्तामध्ये ईश्वराचा अंश आहे. असा ईश्वराचा अंश असणारे आपण सर्वजण आणि आज आपले सन्मानमूर्ती, आज पुरी साहेबांचा या ठिकाणी निरोप समारंभ आणि माळी मॅडमचा या ठिकाणी निरोप समारंभ आहे. पुरी साहेबांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर पुरी साहेबांची सुरुवात ज्या हिरजूज गावामध्ये झाली, त्या गावाच्या शेजारी माझी शाळा होती. त्या काळामध्ये पुरी साहेब आणि आम्ही फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थी. पुरी साहेबांच्या डोक्यामध्ये, पुरी साहेबांच्या मनामध्ये जर काही असेल तर ते फक्त विद्यार्थी असायचे. विद्यार्थ्यांसाठीच जगायचं आणि विद्यार्थ्यांसाठीच काम करत राहायचं, असा स्वभाव असणारे पुरी साहेब. पुरी साहेबांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर एक ते आदर्श शिक्षक तर आहेच, आदर्श अधिकारी पण आहेत आणि आदर्श मित्र आहेत. मित्र म्हटलं की आपल्याला ती कविता आठवते आणि मग ह्या कवितेच्या आधारे जर आपण पाहायला म्हटलं तर ती राऊत सरांची जी कविता आहे, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. म्हणजे आम्हाला ज्या वेळेस प्रत्येक वेळेस जी काय अडचण आली असेल त्या अडचणीमध्ये ज्यांनी सहकार्य केलं ते आमचे पुरी साहेब. आणि या पुरी साहेबांच्या निरोप समारंभासाठी आपण या ठिकाणी आलात, सर्वांचे मी स्वागत करतो आणि त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. बऱ्याच जणांना या ठिकाणी सत्कार मूर्तींचा सत्कार करायचा आहे, परंतु गोंधळ मात्र होता कामा नये असं मला वाटतं. आपण जर क्रमाक्रमाने जर स्टेजवर गेलात, हो स्टेजच्या माझ्या उजव्या बाजूने आपण स्टेजवर जावं, डाव्या बाजूने खाली उतरा आणि निश्चितच आपण या ठिकाणी मनापासून सत्कार करण्यासाठी उपस्थित आलेला आहात. फक्त गर्दी करू नका स्टेजवर.
सन्माननीय महेश बडे सर, आपणाला विनंती आहे मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण पुढे यावं. महेश तळेघर बीटच्या वतीनं या ठिकाणी सत्कार होतोय. आमचे चिरा बेंडारी सर, विजय डोके सर आणि पोखरी आणि राजपूर केंद्रातील सर्व शिक्षक, चिरा बेंडारी सर आणि त्यांचे सहकारी, माळी मॅडमच्या भगिनी सौ संपदा देशिंगे मॅडम, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी कुटुंबाच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं मनोगत व्यक्त करण्यासाठी यावं. संपदा देशिंगे मॅडम. हे पहा, थोडासा तुम्ही फक्त आवाज करू नका. या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी माळी मॅडमच्या भगिनी, ज्या आपल्या शिक्षण क्षेत्रामध्येच काम करत आहेत, सौ संपदा देशिंगे मॅडम, आपणाला विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं. आपण मनोगतही ऐकायचं आहे आणि त्या ठिकाणी शांततेमध्ये सत्कार सोहळाही त्या ठिकाणी सुरू आहे. धन्यवाद सर. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, तसेच उपस्थित शिक्षकवृंद व दोन्ही घरातील उपस्थित सर्व कुटुंबीय, बाकीचे आवाज आज करू नका माझी कृपया. बहीण हॅलो, बाकीचे आवाज नको. सविता अमरमाळी, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती आंबेगाव, तिचा आज हा सेवापूर्ती गौरव समारंभ. या समारंभाच्या निमित्तानं मी तिला व तसेच श्री गजानन पुरी सर, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती आंबेगाव, या सरांची सेवा 38 वर्ष झालेली आहे. 38 वर्ष 8 महिने 1 दिवस झालेली आहे. त्याबद्दल मी या दोघांचे सर्वप्रथम यांना शुभेच्छा देते. तसेच आज माळी मॅडम यांचा वाढदिवसही आहे. तुम जिओ हजारो साल, ये मेरी है आरजू, असं एका ठिकाणी म्हटलं जातं. खरंच तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यामुळे तिला आरोग्यपूर्ण आणि दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. लहानपणापासूनच आईवडिलांनंतर आमच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारी व मानाने मोठी असणारी आमची ताई, तसेच शांत, हुशार, मनमिळाऊ, मार्गदर्शक, जिद्दी असे हे तिचे गुण. वडिलांचे अधिकारी होण्याचे स्वप्नही तिने साकार करून दाखवले आणि शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे तिने कामगिरीही पार पाडली अशी ही आमची लाडकी ताई. तिला गणित व विज्ञान हे तिचे आवडते विषय असून जुनी गाणी ऐकणे, त्याचबरोबर ती म्हणणे, पुस्तके वाचणे आणि भाषण या तिच्या अंगी असलेल्या कला होत. कुटुंबातील जबाबदाऱ्या ह्या तिने उत्तम प्रकारे पार पाडल्याच, परंतु मुलांचे संगोपन तिने चांगल्या प्रकारे पार पाडून आम्हा बहिणींनाही आमच्या प्रत्येक गोष्टीत तिने सहकार्य व मार्गदर्शनही केले आहे. तिच्या भावी आयुष्याकरिता तिला शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जाता जाता मला एवढंच म्हणा असं वाटतं की दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही, सहवास इतक्या वर्षाचा विसरता मात्र येत नाही. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. निरोप देताना आणि घेताना गता आठवणींना उजाळा द्यायचा असतो. सहवासात घालवलेल्या त्या आठवणींना मात्र हृदयात साठवायचं असतं. जाता जाता 1-2 शब्द मला असे म्हणावेसे वाटतात की एवढी वर्षे देऊनही देणं फिटत नाही. सोडू म्हणते पाऊल तरी माणूस तुटत नाही. सोन्यासारख्या माणसांच्या लाख मोलाच्या आठवणी आणि या आठवणी मिटणार नाहीत. जीतवर पापणी मिटत नाही. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. दरम्यानच्या काळामध्ये लांडेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख पडवळ मॅडम, मुख्याध्यापिका गाढवे मॅडम आणि सर्व शिक्षकांना विनंती आहे आपण सत्कारासाठी या ठिकाणी व्यासपीठावर यावं.
बाळासाहेब सईद सर आपणाला देखील विनंती आहे. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी सन्माननीय पायल पवार मॅडम आपल्याला विनंती आहे, आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी पुढे यावं. या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आमचे शिक्षक मित्र आणि वरील केंद्रांच्या वतीनं देखील या ठिकाणी माळी मॅडम आणि पुरी साहेबांचा सत्कार होतोय. या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतायत पायल पवार मॅडम. सरजी थोडं पुढे सर, माईक रिकामं सोडा सर, थोडंसं त्यांना पुढे घ्या मोठे मॅडम. हो नमस्कार, मी पल्लवी अमर माळी, सविता माळी मॅडमची धाकटी मुलगी. आणि सर्वप्रथम मी इथे सगळे जे उपस्थित आहेत त्यांचे आभार मानते. आणि तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून त्यासाठी थँक्यू. आणि मम्मीबद्दल काय सांगायचं तर तुम्हाला शिक्षण क्षेत्रातील तिचं काम तर माहिती आहे, पण आई म्हणून तिने आमच्यासाठी जे केलं आहे आत्तापर्यंत ते खूप म्हणजे आम्ही शब्दात सांगू नाही शकत आहे. तिची सगळी धावपळ एकदम स्टार्टपासून आम्ही बघितली आहे, कशी आहे, कशी केलेली आहे. आम्ही अगदी 2 महिन्यापासून आम्ही पाळणाघरात होतो तेव्हापासून तिची जी धावपळ असायची, सगळं करायची. आणि एवढं सगळं करूनसुद्धा ती कधी दमायची नाही, हे मूळ. आणि त्याच्यानंतरसुद्धा तिने आमचं सगळं करतानासुद्धा तिने MEdचं शिक्षण तिने पूर्ण केलं. ते पण ती रात्री 12 वाजता सगळे कामं झालं की बसायची, अभ्यास करायची, धावपळ करून तिने ते सगळं केलं आहे, हे आम्ही डोळ्यांनी बघितलं आहे. आणि तिचे आमच्यासाठीचे सगळे कष्ट आम्ही बघितलेले आहेत, तिचं प्रेम बघितलेलं आहे, सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आणि त्याच्यासोबत पप्पासुद्धा तिच्या सगळ्या गोष्टीमध्ये तिची मदत केलेली आहे. सगळं तिला सोबत राहून त्यांनी तिचं म्हणजे सपोर्ट केला आहे तिला सगळ्या गोष्टीसाठी. यासाठी पप्पांचं पण कौतुक. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवते, ह्याच्या पुढे माझी बहीण बोलेल. थँक्यू. धन्यवाद मॅडम. दरम्यानच्या काळामध्ये एकल शिक्षक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी माळी मॅडम आणि पुरी साहेबांचा सन्मान होतोय. अध्यक्ष संतोष गवारी आणि चिटणीस तुषार शिंदे आणि शिक्षक आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं राज्य शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष महेश बडे सर, विजय वळसे सर, उदय लोंढे सर, नारायण गोरे सर, संतोष पोखरकर आणि बाळासाहेब सईद आपल्याला विनंती आहे आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं या ठिकाणी माळी मॅडम आणि पुरी साहेबांना सन्मानित करावं. या ठिकाणी सेवापूर्तीच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला विनंती राहील. नमस्कार, मी पायल पवार, सविता माळी ह्यांची मी थोरली कन्या. मम्मीबद्दल सांगायचं झालं तर तिच्या कामाबद्दल तर आपल्याला माहिती आहे, तिचं काम चोख, बाकीचं वागणं प्रेमळ, सगळ्या गोष्टी. तसंच आमच्या बाबतीतसुद्धा कधी तिने कुठलीच कसूर केली नाही. म्हणजे काम आहे, मला वेळ नाही म्हणून आम्हाला कधी वेळ दिला नाही, असं कधीच झालं नाही. आमच्या प्रत्येक वेळेत किंवा आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा प्रत्येक वेळेस ती आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. अजून आता काय बोलावं ह्यावेळेस हे कळत नाही. फक्त एवढंच आहे की आत्तापर्यंत जशी तू आमच्यासोबत राहिलीस तशी आयुष्यभर आमच्यासोबत राहा, एवढंच म्हणणं आहे. हो, एक छोटीशी कविता मी आपल्या पुढे सादर करते. कुठून लिहू, कसं लिहू, शब्द सापडत नाही, तशी कधीच 4 ओळीत आई मावत नाही. कुठून लिहू, कसं लिहू, शब्द सापडत नाही, तशी कधीच 4 ओळीत आई मावत नाही. थकतात सारे, थकते घर, ती थकली कुठली, तिच्या इतकं जगात सारं कुणी काहीच धावत नाही.
अंधारून येते वाट, अंधारून येते वाट, दिसेनाशी होते, ती होती दिवा, बोट धरून पुढे नेते. ठेच लागो कळ येऊ, परके होते सगळे, ठेच लागो कळ येऊ, परके होते सगळे, सावलीसारखी सोबत पदर देऊन येते. कळत नाही तिच्या मनात, कळत नाही तिचं मन, तिला मात्र कळते, कुणाला काय हवे ते प्रत्येकाला मिळते. ती म्हणते हात जोड देवाजवळ, ती म्हणते हात जोड देवाजवळ, पण देवाजवळ उभं राहिल्यावर देवारात मला आईच दिसते. थँक्यू. साहजिकच आहे, आपलं बोलणं किंवा आपलं मनोगत जे असतं ते आपल्या कामाच्या संदर्भानं झालेला संवाद असतो. कुटुंबियाचं जे काही मनोगत असतं ते अतिशय भावनिक आणि हृदयाला स्पर्श करणारच असतं. शिक्षक बांधवांना विनंती आहे, आपण सभामंडप सोडून कुठे जाऊ नये. यानंतर सर्व सेवानिवृत्त शिक्षकांच्या वतीनं मी साहेबराव शिंदे सरांना विनंती करेन, आपण मनोगत व्यक्त करावं. सन्मान्य व्यासपीठ, आपल्या पंचायत समिती आंबेगावच्या गटविकास अधिकारी, त्याचबरोबर सर्व उपस्थित शिक्षक बंधू भगिनी, आज मॅडमचा त्याचबरोबर सरांचा सेवापूर्ती गौरव समारंभ आहे. मॅडम ज्यावेळेस 2022 साली या आंबेगाव तालुक्यामध्ये गट शिक्षणाधिकारी पदाचा पदभार घेतला, त्यावेळेस मी केंद्रप्रमुख म्हणून या ठिकाणी बदलून आलेलो होतो आणि नुकतीच नव्यानं ओळख झालेली होती. आणि जॅकेटवाला म्हणून मी त्या काळात प्रसिद्ध होतो. जॅकेटवाले केंद्रप्रमुख म्हणलं का साहेबराव शिंदे, असं CO साहेबांपासून CO साहेबांनीच माझं नाव जॅकेटवाले केंद्रप्रमुख पाडलेलं होतं. आणि मग त्या काळामध्ये काम करत असताना माध्यमिक शाळा असतील, प्राथमिक शाळा असतील, सातत्याने भेटी देणं, त्याचबरोबर शाळांचं प्रबोधन करणं, त्याचबरोबर शाळेमध्ये गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणकोणते सहशालेय उपक्रम राबवता येतील त्या उपक्रमाच्या संदर्भामध्ये मॅडमनी तालुक्यातील सर्व शिक्षकांना, त्याचबरोबर सर्वांना अतिशय उत्कृष्ट असं दर्जेदार मार्गदर्शन केलं. आणि शैक्षणिक गुणवत्तेचं उत्थापन होण्यासाठी मॅडमने अतिशय चांगलं मोलाचं सहकार्य केलं. अनेक प्रकारच्या बाबी ज्यावेळेस तालुक्यामध्ये राबवायच्या होत्या त्यावेळेस प्राधान्यानं त्यांनी केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी यांच्या सहकार्यानं, त्याचबरोबर गटविकास अधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार असं काम केलं. त्यावेळेस त्यांना मी नेहमी म्हणायचं की तुमच्या भावाप्रमाणे आहे आणि तुमच्या अजिंक्यच्या पाठीमागं मीच एक मामा म्हणून उभा राहणार आहे. त्यावेळेस त्यांना खऱ्या अर्थानं अभिमान वाटायचा की मलाही सुद्धा एक चांगल्या प्रकारचा आधार या आंबेगाव तालुक्यामध्ये आहे. नव्यानं आले असताना सुद्धा चांगलं उत्कृष्ट दर्जेदार काम त्यांनी केलं. आणि सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आंबेगाव तालुक्याच्या इतिहासातला हा असा क्षण आहे की एकमेव गट शिक्षणाधिकारी आहे की त्या तालुक्यातून सेवानिवृत्त झालेले आहेत. सगळ्या अर्थानं टाळ्या वाजून त्यांचं कौतुक केलं पाहिजे की एकमेव गट शिक्षणाधिकारी आहेत त्या सेवानिवृत्त या तालुक्यामध्ये झालेले आहेत. आतापर्यंत एकही गट शिक्षणाधिकारी या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले नव्हते. त्याचबरोबर गसूपुरी, ज्यांना आम्ही गसू या नावानं ओळखलं जायचं, ते गजानन सुदामपुरी हे माझे 1991 पासूनचे मित्र. या तालुक्यामध्ये शिक्षक म्हणून पोखरी, राजेवाडी या ठिकाणी कार्यरत होते. त्यावेळेस मी सावली या ठिकाणी कार्यरत होतो. असेच आमच्या दोघांचा परिचय. त्यानंतर ते पूर्व पट्ट्यामध्ये मांदळेवाडी या ठिकाणी गेले, खेड तालुक्यात गेले, केंद्रप्रमुख म्हणून परत या आंबेगाव तालुक्यात आले आणि परत केंद्रप्रमुख म्हणून खेड तालुक्यात जाऊन परत विस्ताराधिकारी म्हणून या तालुक्यामध्ये आले. परंतु आमचा स्नेह कधीच संपला नाही. एक सातत्यानं एकत्र आम्ही कोविडच्या कालखंडामध्ये सर्व शाळांना भेटी देऊन एक शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सतत कार्यरत आम्ही राहिलो. खऱ्या अर्थानं ही प्रेरणा त्यांनी मला दिली. त्यांचं आणि मॅडम आपणा दोघांनाही उर्वरित आयुष्यात सुखा समाधानाचं समृद्धीचं जावं. मला जे तुम्ही आतापर्यंत सहकार्य केलं त्याबद्दल आपला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय माताजी शेठ पोखरकर या ठिकाणी आपलं मनोगत देतील आणि व्यक्त करतील आणि माळी मॅडम आणि पुरे सर यांना शुभेच्छाही देतील. पंचायत समिती आंबेगावच्या शिक्षण विभागाच्या गट शिक्षण अधिकारी सन्माननीय सविता माळी मॅडम, त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी सन्माननीय
गजानन पुरी सर यांच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आयोजित केलेल्या या समारंभाच्या अध्यक्षा आणि आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या कार्यक्षम गटविकास अधिकारी सन्माननीय प्रमिला वाळुंज मॅडम, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, समोर उपस्थित असलेले त्यांचे सर्व कुटुंबीय, नातेवाईक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, आपण सर्वजण. तसं पाहिलं तर कार्यक्रमाची वेळ 11 वाजताची होती आणि आता 2:30 वाजून गेलेले आहेत. त्यामुळं निश्चित आता म्हणजे कार्यक्रमाला बसण्याची मानसिकता एवढा वेळ मुलांची पण नसते आणि शिक्षकांची पण नसते. त्यामुळं अधिक बोलणं उचित होणार नाही. परंतु आज खऱ्या अर्थानं ज्यांनी आंबेगाव तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि खऱ्या अर्थानं आंबेगाव तालुक्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण काम केलं आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. तसं पाहिलं तर सविता माळी मॅडमला या तालुक्यामध्ये फक्त 2 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. परंतु त्यांनी त्यांच्या सेवेच्या कालखंडामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये D.Ed. B.Ed. कॉलेजला प्राध्यापक म्हणून केलेलं काम असेल, नंतरच्या कालखंडामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून केलेलं काम असेल आणि आता 2 वर्ष गट शिक्षण अधिकारी म्हणून केलेलं काम असेल. ज्या ज्या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण करून खऱ्या अर्थानं समाजामध्ये आपलं एक कर्तृत्व त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. या 2 वर्षामध्ये आंबेगाव तालुक्याची जी गुणवत्ता होती ती खऱ्या अर्थानं अधिक वाढवण्याचं काम माळी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यामध्ये झालं. आणि आता गजानन पुरी सरांबद्दल तर सगळ्यांना ज्ञात आहे की त्यांची सेवा जवळजवळ 38 वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये झाली. त्यामध्ये त्यांची उपशिक्षक म्हणून जरी सुरुवात झाली असली तरी नंतर पदवीधर शिक्षक, त्यानंतर केंद्र प्रमुख आणि नंतरच्या काळामध्ये विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी केलेलं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अतिशय जवळून पाहिले. चांडोली केंद्रामध्ये केंद्र विस्तार अधिकारी म्हणून काम करत असताना सातत्याने शाळेला भेटी देणं, शिक्षकांना मार्गदर्शन करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि काही जर नाविन्यपूर्ण एखादी घटना घडली, काही त्या शाळेची गुणवत्ता झाली तर तातडीने ते हजर राहून त्या शिक्षकांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून या आंबेगाव तालुक्याची खऱ्या अर्थानं गुणवत्ता वाढवण्याचं काम गजानन पुरी सर आणि माळी मॅडम यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून मी त्यांना या सेवापूर्तीच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना या निमित्ताने एका गोष्टीचा उल्लेख करील. तसं पाहिलं तर शिक्षण क्षेत्रासारखं पवित्र क्षेत्र नाही. शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून शिक्षक घडतात, प्राध्यापक घडतात, डॉक्टर, इंजिनियर, वैमानिक, पायलट, जगातील सगळ्या क्षेत्रातले नामवंत या ठिकाणी घडतात. तसं पाहिलं तर IAS आणि IPS ही शिक्षण क्षेत्रातली प्रशासकीय सेवेतील सगळ्यात मोठं पद समजलं जातं. या ठिकाणी एखादा आमदार झाला, खासदार झाला, किती मोठा उद्योगपती झाला तर त्याच्या पायाला लोक कोणी हात लावणार नाही. परंतु जे IAS आणि IPS तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून घडवतात त्या IAS आणि IPSचे देखील कोणी पाया पडत नाही. परंतु त्या IAS आणि IPSला ज्या शिक्षकांनी घडवलं तो शिक्षक जर पुढून आला तर तो IAS आणि IPS त्या शिक्षकाच्या पाया पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे एवढं पवित्र क्षेत्र हे शिक्षणाचं आहे. आणि अशा या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली, निश्चित अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला गावच्या सरपंच पदापासून पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य होण्याचा जो मान मिळाला तो देखील शिक्षण क्षेत्रामध्ये मिळाला. याचा देखील मी आवर्जून उल्लेख अनेक वेळा करत असतो. त्याचे साक्षीदार बाळासाहेब कांडे असतील, आमचे सर्व शिक्षक असतील. जेव्हा मी गावचा सरपंच झालो तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की बाबा विकास कामांपेक्षा खऱ्या अर्थानं जर आपल्या गावाला पुढे न्यायचं असेल तर आपण शिक्षण क्षेत्रामध्ये लक्ष दिलं पाहिजे. कारण आज केलेला रस्ता 2-5 वर्षामध्ये खराब होतो. आज बांधलेली इमारत पुन्हा 40-50 वर्षांनी ती पाडून नव्याने बांधावं लागते. परंतु शिक्षणाच्या माध्यमातून जर एक मुलगा घडला तर फक्त त्याचंच आयुष्य घडत नाही, त्याच्या सगळ्या पुढच्या पिढ्या त्या ठिकाणी घडण्याचं काम होतं. म्हणून खऱ्या अर्थानं गाव पुढे न्यायचं असेल, समाज पुढे न्यायचा असेल तर शिक्षणाच्या माध्यमातून चांगलं काम होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये 2005 साली आमच्या गावातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामस्थ आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये थोडंसं वाळून मॅडम लक्ष दिलं. आणि त्यावेळेस 2006 सालापासून आमच्या पिंपळगावच्या शाळेमध्ये मग तत्कालीन सगळे गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी असतील, गटविकास अधिकारी असतील, सगळे विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी शिष्यवृत्ती असेल, नवोदय असेल, याच्यामध्ये मुलं यायला लागली. शाळेचं कौतुक व्हायला लागलं, मुलांचं कौतुक व्हायला लागलं, शिक्षकांचं कौतुक व्हायला लागलं. तसं पाहिलं तर काम शिक्षकांनी केलं, मार्गदर्शन तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी केलं, अभ्यास मुलांनी केला. पण तुमच्याबरोबर आमचं देखील कौतुक झालं. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा झाली आणि एका सर्वसामान्य सरपंच पदावर असलेला
माझ्यासारखं सगळं सामान्य कार्यकर्ता माझ्या गावाने कधी स्वप्न पाहिलं नाही. मी कधी स्वप्न पाहिलं नव्हतं की मी जिल्हा परिषद सदस्य होईल, कारण माझं गाव छोटं, मतदान कमी, पण तरी देखील शाळेचा जो नावलौकिक सगळ्या शिक्षकांमुळे आणि तुमच्या मार्गदर्शनातून झाला, त्याच्यामध्ये माझं देखील नाव थोडंसं झालं आणि लोकांना वाटायला लागलं की माताजीसारखा सरपंच जर जिल्हा परिषद सदस्य झाला तर निश्चित चांगलं काम करेल. आणि म्हणून भविष्य काळामध्ये जे काही मी जिल्हा परिषद सदस्य झालो ती सगळी पुण्याई तुमच्या शिक्षण विभागाची, शिक्षकांची, सगळ्या अधिकाऱ्यांची आहे हे मी सातत्याने त्या ठिकाणी मान्य करत असतो. असं या ठिकाणी मी अधिक आता बोलून वेळ घेणार नाही. यानंतर बिडोळे मॅडमला देखील बोलायचंय, सत्कारार्थी त्याला उत्तर देणार आहेत, म्हणून मी अधिक न बोलता या दोन्ही मान्यवरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांचं भावी आयुष्य अतिशय सुखाचं, आनंदाचं, अतिशय आरोग्यदायी जावं अशीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या निमित्ताने मॅडम एकच सांगतो, प्रत्येक माणसाला जीवनामध्ये रात्रीचा दिवस करत असताना, मग कोण नोकरी करत असेल, कोण उद्योगधंदा करत असेल, प्रत्येकाला वाटतं का माझ्या जीवनामध्ये आनंद असावा, माझ्या जीवनामध्ये प्रचंड सुख यावं. परंतु आनंद आणि सुख या दोन्ही गोष्टी जगाच्या बाजारपेठेमध्ये, दुकानामध्ये पैशाने विकत मिळत नाही आणि आपल्याला मात्र त्याच गोष्टी लागतात. आणि मग आनंद आणि सुख मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबीय, आपले नातेवाईक, आपले मित्र यांना आपण जेवढा आनंद आणि सुख देण्याचा प्रयत्न करू त्याच्या शेकडो पटीने परमेश्वर आपल्या आयुष्यामध्ये आनंदाची आणि सुखाची उधळण केल्याशिवाय राहत नाही. आणि तेच काम तुम्ही आयुष्यभर त्या ठिकाणी केलंय. या पुढच्या काळामध्ये कुटुंबाला, नातेवाईकांना, मित्रांना कदाचित तुम्हाला कमी वेळ देता आला असेल, या पुढच्या काळामध्ये कुटुंबीय असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी तुमचा जास्तीचा वेळ द्या. आणि सेवा करत असताना कदाचित तुम्हाला अनेक ठिकाणी फिरायला जायची इच्छा झाली असेल, पण तू जाता आलं नसेल. आता भारतभर आणि भारताच्या बाहेरही जिथं जिथं जाण्याची तुमची इच्छा असेल त्या ठिकाणी पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्या आणि आनंदी जीवन जगा. एवढंच या निमित्ताने सांगतो. भावी आयुष्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पोकरकर साहेब. खरं तर खूप जणांना मनोगत व्यक्त करायचं आहे. आमच्याकडं सारखी या ठिकाणी नावं येत आहेत, वेळही खूप झालेला आहे, त्यामुळं गणितात जशी वर्ग घणले येण्याची पद्धत आहे तसे भावना व्यक्त करण्यासाठी काहीतरी पाहिजे होतं, पण तशी सोय नाही. मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी आज माळी मॅडमचा वाढदिवसही आहे, याचीही पुन्हा मी आठवण करून देतो, कारण एक वेगळं काम या ठिकाणी उल्लेख करण्यासाठी माझ्याकडे आलेला आहे की आपल्या पोखरी केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना माळी मॅडम यांच्या वतीनं 263 विद्यार्थ्यांना वॉटर बॅगचं वाटप करण्यात आलेलं आहे. म्हणजे सामाजिक बांधिलकीचा हा उपक्रम या ठिकाणी निश्चितच थोडासा हायलाईट व्हायला हवा म्हणून. आणि या ठिकाणी माळी मॅडम यांची नात स्पृहा पवार, तिचं भाषण सुरू करा. तोपर्यंत दरम्यानच्या काळामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय विवेकदादा वळसे पाटील, त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशजी घोलप या मान्यवरांचं शुभ आगमन झाले. आणि त्याचबरोबर विस्तार अधिकारी भवारी साहेब, आपणाला देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर जावं. त्यांच्यासोबत आलेले सर्व शिक्षक बांधव, BRCचं स्टाफ, आपलं देखील स्वागत आहे. आपण स्थानापन्न व्हावं. आणि मी संयोजकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी विवेकदादांना सन्मानित करावं, त्याचबरोबर प्रकाशजी घोलप यांना देखील सन्मानित करावं, त्याचबरोबर विस्तार अधिकारी काळूराम भवारी साहेब यांना देखील सन्मानित करावं. तुझं भाषण चालू कर. नमस्कार, मी स्पृहा गिरीश पवार, माळी मॅडमची नात. माझी आई खूप प्रेमळ आहे. ती खूप बिझी असते तरी त्याच्यात वेळ काढून माझ्यासोबत खेळते आणि बोलते आणि छान छान गोष्टी सांगते आणि माझा आवडता खाऊ बनवते. तिने एकदा सांगितलं होतं की तिला PhD करायचं आहे, तर मला असं वाटतं की तिने तिचं स्वप्न पूर्ण करावं. थँक्यू. माझं नाव अजिंक्य अमर माळी. माननीय व्यासपीठ आणि गुरुजनवर्ण यांना माझा नमस्कार. मी आईला आणि पुरी सरांना सेवापूर्तीचा कार्यक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो.
आई आणि बाबांना तुम्ही शिक्षक म्हणून ओळखताच, पण त्यांनी आई बाबा म्हणून कुठलेही कर्तव्य सगळे कर्तव्य खूप चांगल्या प्रकारे पार पाडलेत आणि मला त्यांचा खूप अभिमान आहे. धन्यवाद. धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय विवेकदादा वळसे पाटील यांना सन्मानित करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा वाळुंज मॅडम आपणाला विनंती आहे. आंबेगाव तालुका गटविकास अधिकारी शॉल, पुस्तक या ठिकाणी दादांच्या हस्ते प्रथमतः माळी मॅडम यांना शॉल, बुके देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी यानंतर दादांच्या हस्ते पुरी साहेबांना देखील शॉल, बुके आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तोपर्यंत पुरी साहेबांच्या वतीनं पुरी साहेबांचे बंधू उदयानंद पुरी सर आपल्याला यानंतर लगेचच सन्माननीय विवेकदादांना विनंती आहे आपण आपलं मनोगत करावं. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपण वेळ दिलेला आहे, हीच आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आपणाला विनंती राहील आपण आपलं मनोगत आणि शुभेच्छा व्यक्त कराव्यात. खेड तालुक्यातून उपस्थित असलेले दोंदे तालुका खेड केंद्र श्री व सौ वैशाली किशोर भगत, श्री व सौ श्री सुरेश आदक सर, अध्यक्ष समिती खेड. खेड तालुक्यातून आलेले श्री व सौ वैशाली किशोर भगत, श्री व सौ मिलिंद खैरे सर, गारगोटे मॅडम, मुख्याध्यापिका सांडोली आणि खेड यांच्या वतीनं या ठिकाणी माळे मॅडम आणि पुरी सर यांना सन्मानित करण्यात येत आहे. तोपर्यंत दादांना विनंती आहे आपण आपलं मनोगत सुरू करावं. आज आपण सर्वजण आपल्या दोन सहकाऱ्यांना या ठिकाणी सेवानिवृत्तीच्या निमित्तानं निरोप देण्याच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या सगळ्या यंत्रणेमध्ये गट शिक्षणाधिकारी म्हणून आपल्या आंबेगाव तालुक्यात काम करणाऱ्या सविता माळी मॅडम आणि त्याच क्षेत्रामध्ये विस्तार अधिकारी म्हणून काम करणारे गजानन पुरीसाहेब यांना त्यांच्या सेवापूर्तीच्या बद्दल त्यांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. सेवानिवृत्ती हा एक अटळ आणि एक कार्यक्रम या कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाच्या याच्यामध्ये येतो आणि तो त्याची तारीख आणि हे सरकारी जर तो कर्मचारी असेल तर त्याची तारीख आणि वेळ ही त्या ठिकाणी 100% ठरलेली असते. जॉईनिंगच्या तारखेपासून 58 वर्ष पूर्ण झाली की लगेचच त्या माणसाला आपल्या सेवेतून निवृत्त त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि इतर क्षेत्राच्या मानाने इथं कुठंही एक्सटेन्शन वगैरे द्यायचा प्रकार त्या ठिकाणी नाही. इतर सगळ्या संस्थांमध्ये 6 महिने वर्षभर एक्सटेन्शन द्यायची पद्धत त्या ठिकाणी असते. म्हणजे आपण समजा PDC बँकेत असला, दुसऱ्या बँकेत असला, कॉपरेटिव्हमध्ये असला तर या गोष्टी तिथं त्याला काही नियम करून ठेवलेले आहेत. परंतु सरकारी कर्मचाऱ्यांना अशा कुठल्याही स्वरूपाचे नियम त्या ठिकाणी नाहीत. त्यामुळं वेळेवर जाणं, वेळेवर काम करणं आणि वेळेवर रिटायरमेंट घेणं हा अतिशय कालबद्ध कार्यक्रम त्या ठिकाणी ठरलेला आहे. आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आंबेगाव तालुक्याच्या सारख्या एका दुर्गम भागामध्ये बऱ्याच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन अनेक ठिकाणी यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. अनेक व्यक्ती आजपर्यंत आल्या ज्यांचा कधी या तालुक्याशी, या परिसराशी संबंध आला नाही. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे यायचं, इथल्या सगळ्या परिस्थितीशी जुळून घ्यायचं आणि हे सगळं करताना आपलं काम चांगल्या पद्धतीनं पार पाडायचं, अशा अनेक कर्तबगार लोकांनी आजपर्यंत ही सगळी भूमिका पार पाडलेली आहे. काही इथून दुसरीकडे बदली होऊन गेलेत, काही इथंच रिटायर झालेत. इथंच रिटायर होण्याचा मान आपल्या सर्वांना या ठिकाणी तुमच्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी मिळाला.
मी सुरुवातीलाच तुम्हा दोघांनाही तुम्ही जी काही सेवा या सगळ्या परिसरामध्ये केली त्याबद्दल तुमच्या दोघांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आपल्या भावी कार्याला मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो. निवृत्ती हा एक वेगळा विषय त्या ठिकाणी आहे, त्याच्यावर कितीतरी बोललं किंवा काही जरी अजून त्याच्यामध्ये सांगितलं तर कमी पडेल अशी एक भावना त्या ठिकाणी आहे. आजपर्यंत आपण जे काम करत होतो ते उद्यापासून आपल्या वाट्याला नाही. आपण आजपर्यंत जिथं ज्या कार्यालयात जात होतो त्या कार्यालयात उद्यापासून आपण तिथं नाही. जिथं अनेक लोकांची कामं आपल्यासाठी थांबत होती किंवा आपल्या माध्यमातून होत होती त्यांना उद्या आपली गरज पडणार नाही. या अशा वेगळ्या आगळ्या एक संमिश्र भावना निवृत्तीच्या रूपानं माणसाच्या मनामध्ये आहे की त्या ठिकाणी नेहमी असते. आणि तीच भावना आज कदाचित ह्या सगळ्या मंडळींच्या मनामध्ये देखील असणार आहे. ह्या सगळ्या आणि त्याचबरोबरीनं आजपर्यंत आपण ज्या ज्या गोष्टीला वेळ देऊ शकलो नाही, मग घर असेल, कुटुंब असेल, आपले काही छंद असतील, त्या गोष्टींना वेळ देण्यासाठी एक वेगळा आगळा वेळ मिळालेला आहे आपल्याला. तसे जर आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये निवृत्ती घ्यायची असेल तर ती घेता येणार नाही किंवा माणसाचं मन त्या ठिकाणी दजावणार नाही. सतत त्या ठिकाणी ते काम करत राहावं असं वाटतं. परंतु ह्या कालबद्ध निवृत्तीमुळं आपल्या बाकीच्या छंदांना, बाकीच्या वेळेला, आपल्या माणसांना थोडाफार जरी वेळ देण्याची संधी ही या निमित्तानं त्या ठिकाणी मिळते. हाही एक वेगळी आनंदाची भावना आज तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल. निश्चित हा क्षण हा थोडासा आनंदाचा, थोडासा हुरहुरीचा, थोडासा खेदाचा किंवा दुःखाचा असा संमिश्र भावनांचा हा क्षण त्या ठिकाणी असतो. राजकारणामध्ये निवृत्ती असत नाही, लोक सक्तीनं निवृत्ती करतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एकच भावना असते, एकतर खेद असतो किंवा एकतर स्वतःची काहीतरी हे असते. कालबद्ध निवृत्ती ही फक्त तुमच्याकडेच असते आणि ही भावना फक्त तुम्हीच त्या ठिकाणी समजू शकता किंवा हे समोर बसलेले लोक आहेत हेही आज ना उद्या निवृत्त होणार आहेत. म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल बोलतो आहे, जे नातेवाईक वगैरे म्हणून आले असेल त्यांच्याबद्दल नाही. तर त्यांनाही उद्या या भावनेचा सामना त्या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि आपल्या निवृत्तीच्या वेळेला सर्वांनी आपल्याबद्दल चांगलं बोलावं, आपल्यानंतर आपल्या कार्याचा गौरव व्हावा, आपली आठवण निघावी अशी प्रत्येकाची भावना त्या ठिकाणी असते. तुमचंही काम त्याच पद्धतीनं झालेलं असल्यामुळं निश्चित ही सगळी मंडळी आणि आंबेगाव तालुका तुमचं कार्य निश्चित स्मरणात ठेवेल एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आपल्या निवृत्तीचा काळ अतिशय चांगला, आरोग्यदायी, यशदायी जावा आणि आपले राहिलेली कामं किंवा राहिलेल्या ज्या गोष्टी आपल्या आहेत, काही बकेट लिस्ट असते माणसाची प्रत्येकाची, का हे मला करायचे पण राहून गेलं, हे मला करायचे पण राहून गेलं, ती बकेट लिस्ट आपली त्या ठिकाणी तयार असेल तर त्याप्रमाणे ते पूर्ण व्हावी अशी परमेश्वराकडं इच्छा व्यक्त करतो, प्रार्थना करतो. माझ्यासोबत आलेले प्रकाशरावजी घोलप असतील आणि आपल्या आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, सर्वांच्या वतीनं आपल्याला आपल्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपले दोघांचे सत्कार फक्त राहिलेत. वाळुंज मॅडम आपणाला धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं आपणाला पुन्हा एकदा धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येत असताना पुरी साहेबांचे बंधू उदयानंद पुरी यांचं 2 मिनिटात मनोगत होईल. दरम्यानच्या काळामध्ये आदर्श शिक्षक सागर हागवणे सर, अमराई कृषी पर्यटन केंद्र गिरवलीचे सर्वेसर्वा यांचं देखील स्वागत. भोर तालुका राजेंद्र निगडे यांच्याकडून सौ माळे यांचं देखील स्वागत आहे. आजच्या या शैक्षणिक क्षेत्रातील 2 जे सत्कार मूर्ती आहेत, मान्यवर आहेत, यांच्या सेवापूर्ती कार्याचा गौरव करण्याच्या निमित्तानं या व्यासपीठावर स्थानापन्न असणाऱ्या आपल्या आंबेगाव तालुक्याच्या सन्माननीय गटविकास अधिकारी माननीय वाळुंज मॅडम, तसेच आंबेगाव तालुक्यामध्ये आपल्या कामाचा, शैक्षणिक क्षेत्रातील कामाचा उत्कृष्ट असा ठसा उमटविणाऱ्या सन्माननीय सौ माळी मॅडम व श्री माळीसाहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित आजच्या ज्या सन्मान मूर्तीमध्ये दुसरी व्यक्ती आहे ते आमचे थोरले बंधू, तसे आम्ही 4 भाऊ आहेत. मी हे 2 नंबरचे, मी 3 नंबरचा आणि 4 नंबरचा पाठीमागे बसलेले आहेत. तर हे आमचे 2 नंबरचे ज्येष्ठ बंधू. तर
या सर्व कार्यक्रमामध्ये मी आपली मनोगता ऐकत आलेलो आहे. शुभेच्छा द्यायला वेळ नव्हता. संयोजकांना विनंती केली की 2 शब्द कुटुंबातल्या व्यक्तीला तुम्ही द्या. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणास मी सांगू इच्छितो, नक्षत्र तारकांनी सारं आकाश खचून गेलं असलं, नक्षत्र तारकांनी सारं आकाश खचून गेलं असलं तरी शुक्रासारखा एखादा तेजस्वी तारा आपलं सर्व लक्ष वेधून घेतो. नानाविध गगनचुंबी शिखरांनी अनेक पर्वत नटले असले, नानाविध गगनचुंबी शिखरांनी अनेक पर्वत नटले असले तरी हिमालयासारख्या अत्युच्च असणाऱ्या पर्वताची बरोबरी इतर एक कोणताही पर्वत करू शकत नाही. तसेच या निसर्गसृष्टीमध्ये अनेक पशुपक्षी विहार करीत असले, अनेक रंगाकारांचे पशुपक्षी विहार करीत असले तरी आपला भव्य आणि सुंदर असा पिसारा फुलवून नृत्य करणाऱ्या मोराची बरोबरी कोणीच करू शकत नाही. अगदी त्याप्रमाणेच या कार्यक्रमाची बरोबरी सुद्धा इतर कुठलाही कार्यक्रम करू शकणार नाही. मी मॅडमला आवर्जून सांगू इच्छितो, गटविकास अधिकारी मॅडम आणि गट शिक्षणाधिकारी मॅडम का करू शकणार नाही बरोबरी? तर खरोखर मॅडम आपण सेवापूर्तीकडे वाटचाल सेवापूर्ती आपली झालेली आहे. खूप आनंदाचा क्षण आहे. आम्हाला तर शंका वाटते किंवा समोरच्या बसलेल्यांना शंका वाटते, सध्याची शैक्षणिक व्यवस्था एवढी धक्काधक्कीची झालेली आहे. एक उदाहरण सांगतो, तुमच्या म्हणजे गटविकास अधिकारी किंवा तुम्ही जे वरिष्ठ अधिकारी आहे तुमच्या सूचनांचे पालन करत करत मेटाकुटीला येऊन आमचा शिक्षक घरामध्ये जातो आणि निद्रा तर त्याला शांत येतच नाही, पण ग्लानीमध्ये तो जात असतो आणि अचानक टुंग किंवा टिंग असा आवाज येतो. तो आवाज असतो मॅडम प्रशासनाच्या मेसेजचा. तो शिक्षकाचं एक मन म्हणतं जाऊ दे रे, खूप दमलोय दिवसभर, झोपू दे आता. पण दुसरं मन म्हणतं नको, व्हिडिओ मॅडमचा संदेश असेल तर मॅडम रागवतील. परत दुसरं अंतर्मन म्हणतं खूप काम केलं आता काय उठावं वाटत नाही, व्यापलेला असतो त्याचा जीव. मॅडम एका अशा माहिती येतात प्रशासनामध्ये, आता मी काय तुम्हाला अज्ञात आहे की अचानक सगळं तातडीचं असतं आणि हा बिचारा शिक्षक सर्वांगीण विकास पण त्याला साधायचा आहे, तुमच्या सूचनांचं पालन पण करायचं आहे. मग त्याचं अंतर्मन म्हणतं काय करू, उठू की नको. तो झोपायचा प्रयत्न करतो पण नाही, सशाचं काळीज असतं आमच्या शिक्षकांचं. तो डचकून उठतो, मेसेज पाहतो आणि मग झोपेचा तर बट्ट्या बोळच. मेसेज कुठलाही असा नसतो की वा वा उद्या तुमचा सत्कार होणार आहे समाधानाने झोपा, असा मेसेज कधीही नसतो. काहीतरी जी माहिती येते ती तातडीची अतिशय क्लिष्ट असते, त्याला म्हणजे खूप उचापती करावं लागतात. आणि यामध्ये आत्ता मगाशी कोणत्या तरी मान्यवरांनी सांगितलं की शिक्षणामध्ये खूप आमूलाग्र बदल झाले, जरूर झालेला आहे. परंतु जेव्हापासून ऑनलाईन शिक्षण पद्धती आणि ही मेसेज पद्धती आली ना तेव्हापासून शिक्षकांना अकाली वार्धक्य यायला लागलेलं आहे. मी खरोखर तुमचं कौतुक करतो, तुम्ही रिटायर झालात, सेवापूर्ती झाली, खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. अगदी काही शिक्षकांना हार्टचे आजार जडलेले आहेत. एवढा म्हणजे शैक्षणिक काम करता करता इतर सगळ्या गोष्टींचा उहापोह करत करत हा आमचा शिक्षक निवृत्तीच्या वाटेनं चाललेला आहे. परंतु तो पोहोचेल की नाही यात खरोखर शंका आहे. जो खमक्या आहे, खमक्या त्याला मी आपल्या ग्रामीण भाषेमध्ये खमक्या म्हणतात. खमक्या अशा अर्थाने की आला मेसेज, जा दे रे, चल बघता येईल सकाळी. काही शिक्षक असे आहेत की म्हणजे निर्ढावलेले, परंतु आज खमक्याचंच काम आहे. आणि आपण खंबीरपणे जी ही सेवापूर्ती केलेली आहे त्याबद्दल पुनश्च एकदा आपणा सर्वांचं कौतुक करतो. आणि थोडासा मी आमच्या सरांबद्दल, बंधूंबद्दल थोडंसं सांगू इच्छितो. आम्ही लहान असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, अतिशय खडतर परिस्थितीमध्ये आमच्या कुटुंबाची गुजराण चाललेली होते. माझे वडील पाठीमागं आत्ता सुरुवातीला व्यासपीठावर होते, परंतु आता ते पाठीमागं बसलेले आहेत. तर या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की त्यांनी अतिशय कष्टप्रद, त्यावेळी शेती, सगळ्या शेती जिरायती होत्या, बागायत किंवा बागायती शेती किंवा सधन असा कुठलाही शेतकरी नव्हता. आणि जिरायत शेती असल्यामुळे वडिलांनी संपूर्ण हातकष्टावरती आम्हाला शिकवलेलं आहे. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांची जिद्द होती, आमच्या दादांची काय जिद्द होती की काहीही झालं तरी चालेल पण माझी 4ही मुलं सुसंस्कृत आणि सुशिक्षित झाली पाहिजे. आणि त्यांचा जय झालेला आहे. माझे म्हणजे सरांचे आणि माझे मोठे बंधू भोसरीमध्ये उद्योजक आहेत. चिंचवडला एक वर्कशॉप आहे, भोसरीमध्ये आहे, चाकणमध्ये आहे.
त्यानंतर 2 नंबर त्यांचा लागतो. त्यांनी तर शिक्षकी पेशापासून, आपण म्हणतो ना गड्याचा गवंडी होणे, तसं शिक्षकी पेशापासून त्यांनी मार्गक्रमण करत 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 अधिकारी पद त्यांनी मिळवलं. तर ते एकदम साहेब झालेले नाहीत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षण विस्तार अधिकारी पदापर्यंत मजल मारलेली आहे आणि आपली सेवा त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडलेली आहे. त्यानंतर 3 नंबर माझा लागतो. मीही या अण्णासाहेब आवटे कॉलेजला BSc केलं. BSc केल्यानंतर BSc नंतर लगेच नोकरी लागत नव्हती. मला नोकरीची म्हणजे आमच्या कुटुंबाला नोकरी लवकर लागावी ही अपेक्षा असल्यामुळं आम्ही काय केलं, मग D.Ed केलं आणि मीही शिक्षण क्षेत्रामध्ये आलो. त्यानंतर 4 नंबरचा भाऊ माझा डॉक्टर आहे. अशा 4ही मुलांना आमच्या वडिलांनी व्यवस्थित शिकवलं. प्रसंगी व्याजाने पैसे घेऊन, तेव्हा परिस्थिती नाजूक असल्यामुळे व्याजाने पैसे घेऊन त्यांनी आम्हा 4 भावंडांना घडवलं. त्यामध्ये आज आम्हालाही आनंद होत आहे. आमचे बंधू या ठिकाणी आपल्या कौतुकाचा किंवा शाबासकीची थाप पाठीवरती घेऊन या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यासपीठावर सन्माननीय माळी मॅडम आपणास आणि सन्माननीय वाळूंज मॅडम गटविकास अधिकारी, माझा तसा काही हे नाही, अधिकार नाही आपणास सूचना करण्याचा, परंतु माझी तळमळ आहे मॅडम. आमचा जो शिक्षक किंवा शैक्षणिक क्षेत्र आहे, खूप या ठिकाणी कौतुक झालं, परंतु व्यथासुद्धा मी या ठिकाणी सांगू नये, परंतु मी सांगतो की आपण प्रशासनामध्ये आहात, आपल्या सहीला धार आहे किंवा आपल्याकडे तसा अधिकार आहे, तर आपण यावरती जे काही म्हणजे आम्हाला अत्यंत तातडीचे किंवा इतर जे संदेश येतात त्यामध्ये सुधारणा व्हावी आणि शिक्षकाला शिकवण्यासाठी जास्त वेळ मिळावा यासाठी आपण यानंतर माळी मॅडम आपणासुद्धा आपण काहीतरी मार्गदर्शक होऊन सूचना आपण शिक्षण खात्यामध्ये कराव्यात आणि सर्वांनाच व्यासपीठावरील मी या ठिकाणी पुनश्च एकदा माळी मॅडम, श्री वसव माळी मॅडम आणि सन्मान मूर्ती माननीय गजानन पुरी यांना आमच्या कुटुंबाच्या आणि माझ्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. दरम्यानच्या काळामध्ये भोर तालुका भाजपचे उपाध्यक्ष सन्माननीय राजेंद्र निगडे आपण उपस्थित झालात, आपलंही स्वागत. आणि आता स्वागताला उत्तर देण्यासाठी ज्यांचं आपण दरम्यानच्या काळामध्ये गटसाधन केंद्र आंबेगाव BRCच्या स्टाफने या ठिकाणी माळी मॅडम आणि पुरी सरांना सन्मानित केलं आहे. त्यामध्ये परमेश्वर काकडे सर, माशेरे मॅडम, देशमुख सर, चित्ते सर, भास्कर मॅडम, समावेशित शिक्षणचे राजेश मंदावर सर, छाया केदारी आणि BRC स्टाफ, आपल्या सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी विस्ताराधिकारी सन्माननीय काळूराम भवारी साहेब, आपल्याला विनंती आहे 2 मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या सेवापूर्ती गौरव समारंभाच्या अध्यक्षा, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका सन्माननीय वाळूंज मॅडम आणि ज्यांचा आज सेवापूर्ती आहे त्या आपल्या तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका सविता माळी मॅडम, तसेच माझे सहकारी आणि मित्र की ज्यांचंही आज सेवानिवृत्ती आहे ते सन्माननीय गजानन पुरी सर. या दोन्हीही सेवानिवृत्तांना निरोप देताना अतिशय मनामध्ये थोड्याशा वेदना होत आहेत की आमचा जो सहवास लाभला, मॅडमनी एक प्रशासनामध्ये एक शांत डोक्याने तालुक्याची धुरा सांभाळली, तालुक्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, अगदी शांततेने कशा पद्धतीनं प्रश्नांची हाताळणी करायची, त्याचं मार्गदर्शन करताना गुणवत्तेमध्ये सुद्धा कशी भर घालायची, या सगळ्या बाबी मॅडमने अतिशय सखोल पद्धतीने या 2 वर्षामध्ये आम्हाला समजावल्या. तसेच पुरी साहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आमची जॉईनिंग डेट, आमची सेवानिवृत्ती जवळजवळ समानच आहे. D.Ed B.Ed सगळ्या काही गोष्टी आम्ही बरोबरच केलेल्या आहेत, केंद्रप्रमुख पण बरोबरच होतो. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही आमचा सहवास घालवला. मी मॅडमला आणि पुरी सरांनासुद्धा भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर.